नमस्कार मित्रांनो, माझं नाव विके मेघ दारुडा आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखले गेले. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसची जर्नी आणि पहिल्या दिवसापासून मार्गदर्शकाची होत असलेली मदत आणि तोच प्रवासी मित्रांनो आज सांगायचं मला स्पॉन्सर का आणि कधी. स्पॉन्सरची संकल्पना सांगत नाही बसत, कारण 13 रुपयाच्या पुस्तिकेमध्ये मार्गदर्शन प्रश्न आणि उत्तरे हे लिहून ठेवलेलं आहे, वाचू शकता. कारण कसा असावा स्पॉन्सर हा माझा आजचा विषय नाही आहे. स्पॉन्सर का असावा आणि तो कधी घ्यावा हा विषय आहे. मला आठवतंय मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये 7 डिसेंबर 2012 आलो मी. वयाच्या 23व्या वर्षात आलो मी पण, आणि तेव्हापासूनची जर्नी आजपर्यंत ती चालू आहे अखंडपणे. आणि याचं संपूर्ण श्रेय अल्कोहोलिक्स अनोनिमसला जातं. मला ज्या सदस्यांनी याचा मेसेज दिला त्याला ए मध्ये येऊन फक्त 1 महिना 3 दिवस झाले, 5 दिवस. आणि त्याने मला याचा मेसेज दिला होता. तोही सोबत होता, मीही सोबत होतो. त्यांचं वय 46 होतं. 46 होतं, 45-46. आणि त्यांनी मला कधी फोर्स नाही केला कुठल्या गोष्टींचा. येतोस का, मीटिंग करतोस का, एवढं सहज सोपं मला बोलायचे ते. आणि मला आठवतं चांगलं की माझ्यासारख्या मध्यपीला प्रस्ताव ठेवलेले खूप आवडतात. प्रपोजल, ऑर्डर सोडलेले कधीच आवडत नाही. आणि त्याचा आज मला फायदा झाला मित्रांनो की त्यांनी माझ्यासमोर पहिल्याच दिवशी मला एकच गोष्ट बोलली ते की मीटिंगला येतोस का. बस विचार माझ्याकडे सोपवले. विचार तुला करायचा आहे, निर्णय तुला घ्यायचा आहे, डिसिजन तुझा असणार आहे. आम्ही नाही काय सांगणार. मध्यपी आम्ही नाही ठरवणार, तू आहेस काय, तुला तुझं ठरवायचं आहे. आणि तसंच झालं मित्रांनो. मी पहिल्याच दिवशी मी त्यांना म्हटलं येऊन बघतो, म्हटलं तुमची मीटिंग काय असते, तुमची मीटिंग, कारण ती माझी नव्हती त्यावेळेस. आणि मी आलो. मदर ग्रुपची पहिली मीटिंग केली, जो आपला पुण्याचा फाउंडर ग्रुप आहे, जिथे सगळ्यात पहिली पुण्याची मीटिंग सुरू झाली, सिल्वेस्टर यांनी चालू केली. आणि त्या पॅरिस हॉलमधला जो माहोल होता, जो आत्ता सांगत होता, तोच माहोल, तीच मानसिकता. धर्मांतरांची विषय वाटत होता. किटी बॉक्स फिरवला असता तसा फिरला. म्हटले पैसे काढणार 100%. जशी जशी मीटिंग संपत चालली, जशी जशी मीटिंग सुरू होत गेली, संपल्यानंतरची म्हणजे ही आधी मीटिंग सुरू व्हायच्या आधीची मानसिकता, मीटिंग चालू असतानाची मानसिकता. त्या दिवशी मला आठवते त्या वर्गामध्ये जवळजवळ 60-70 लोक होती. त्या दिवशी पहिली मीटिंग कोणाची असं हात वरती करत आम्ही 9 जण होतो. आणि त्यातले फक्त मी एकटा आज मीटिंगमध्ये, बाकी कोणी दिसत नाही मला. हा रेशो आहे 1ला. इथे 8 जण कुठे मला माहीत नाही आहेत. ते 8 जण का परत आले नाहीत मला माहीत नाहीत. मीच का येते मला माहीत नाही आहे. आणि पहिल्याच दिवशी मला मीटिंग संपल्यानंतर एक माझ्या मनात विचार आला की आपण उद्या परत मीटिंग करायची. आणि मला बाहेर आल्यानंतर मीटिंग मारण्यात आली. होसी होता, मोहनभाई होते, किशोरभाई होते, नवीनभाई होते. हे जुन्या लोकांची नावं घेतोय कारण हे आठवतात. खूप लोक होते अशी, मनोज वगैरे खूप आहेत की ज्यांनी एकच गोष्ट सांगितली की कमिंग बॅक. एवढंच एक वाक्य बोलायचे, मिठी मारायची, हात मिळवायचे. आणि ती मिठी मारली की मला रडायला यायचं. मला मागच्या 6-8 महिन्यात कोणी मिठीच नव्हती मारली. मला कोणी हात नव्हतं केलेलं, कुणी शेकहँड नव्हतं केलेलं. लोक लांब पडायची. अंगावरती 6 महिने एकच शर्ट होता, माझा ड्रेस होता. त्या दिवशी मीटिंगला आलो त्यावेळेस भावाचा शर्ट आणि घरातली एक राहिलेली जुनी पॅन्ट घालून आलो होतो मी मीटिंगला. दाढी वाढलेली होती, आतून खचलेलो होतो, वजन 45 किलो होतं, अशा अवस्था होती माझी. मला समजून घेणारं ह्या जगात कुणी नव्हतं असं मला वाटत असायचं. ससून हॉस्पिटलच्या डेड हाऊसला जाऊन मी बॉड्यांसोबत बोलायचो. आणि माझे स्पॉन्सर ते होते त्यावेळेस, नाही का. न बोलणारी व्यक्ती माझी स्पॉन्सर होती. माझ्या भावना व्यक्त करायला कोण नसायचं. रडायचो खूप. आत्महत्येचे विचार प्लॅनिंग केलं होतं. 1 जानेवारी 2013ला सुसाईड करायचं. आणि 7 डिसेंबरला वर्गात होतो मी. ही ईश्वरी योजना समजतो मी आज. 100% चमत्कार आहे, 100%. आता मी खात्रीने सांगू शकतो, मला माहिती आहे तुमच्या ऑफिस पण ते मी स्टेटमेंट वापरतो. आता वर्गात बसलेला प्रत्येक व्यक्ती परमेश्वराने निवडून आणलेला आहे आत्ता ह्या क्षणी. कारण या संभाजीनगरमध्ये, ह्या भागामध्ये किती लोक दारू पित आहेत. काही लोक आता स्मशानात जळत आहेत, काही लोक आता वेळेच्या इस्पितळात आहेत. आणि बरीच लोक आहेत रिहॅब सेंटरमध्ये. दारू सोडावी किंवा सुटावी ह्या दोन्ही उद्देशाने, म्हणजे घरच्यांनी एकतर टाकले किंवा तो स्वतःहून गेलाय म्हणून तो आता जेर बंद आहे. आणि मी आज स्वतंत्रपणे दारूपासून, आनंदाने आज दारूपासून दूर राहतोय. शांतता अनुभवतोय, प्रसन्नता अनुभवतोय. स्वातंत्र्य कशाला म्हणतात ना ते अनुभवते खरं मी. गुलामी नाही आज माझ्याकडे दारूच्या. मला आता चहा पिल्यानंतर कुठलंच ऑब्सेशन नाही आहे की मी आता जाऊन पटकन काहीतरी वापर करेल किंवा काय. आणि हे सगळ्या घडामोडी घडण्यामागचं कारण हे आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसचा ट्रिअँगल जो आता फळ्यावर लिहिलेला आहे
तो फक्त रिकव्हरी युनिटी आणि सर्व्हिसबद्दल लिहिलेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ट्रायंगल आहे आणि तो ट्रायंगल खूप कमी वेळा शेअर केला जातो, खूप कमी वेळा. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सातत्याने मीटिंग्स जशा मी करतो तसंच अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये एक चांगला मार्गदर्शक मला खूप महत्त्वाचा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं साहित्य आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये सर्व्हिस, ह्या 3 गोष्टी मला कराव्या लागतात. नंतर एकट्याने हा प्रवास खूप अवघड आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मद्यमुक्ततेचा प्रवास मीटिंग करून सहज साध्य होत नाही, मी अनुभवातून सांगतो. मला जवळजवळ 11 वर्ष आली मी आज दारूपासून दूर आहे. जर अजून 2 महिने जर नाही दारू पिलं तर मला 11 वर्ष होतील. पण त्या 11 वर्षाच्या प्रवासामध्ये जो काही माझा प्रवास आहे, त्या प्रवासात प्रत्येक व्यक्तीचा रोल आहे माझ्या आयुष्यात मला दारूपासून दूर ठेवण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीचा. तो कसा, तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मी आलो, ज्या व्यक्तीने मला याचा मेसेज दिला त्यांचं नाव बबलू एन. आणि मला आठवतंय की मला मीटिंग कशी चालते, काय चालते, मोबाईल सायलेंट करायचा असतो मीटिंगच्या आधी, हेही मला माहीत नव्हतं. मी नॉर्मल असा मीटिंग झाली, मी आलो, मला त्यांनी आतमध्ये याच्या आधी सांगितलं मोबाईल सायलेंट कर. सायलेंट वगैरे काय प्रकारच माहीत होता. सायलेंट करायला लावला, बसलो, दुसऱ्याच रोमध्ये बसलो होतो. शेजारी ते उभे होते, प्रार्थना सुरू झाली, मी त्यांच्याकडे बघून हात जोडले. आता मला हात जोडायचा रागच होता ना देवावरती. त्याने काय केलं माझ्या आयुष्यात, वाटोळं केलं ना. जिच्यावर प्रेम करत होती ती सोडून गेली, जी नोकरी चांगली होती जिथं 2-3 हजार रुपये रोज कमवायचो मी 2012, ती नोकरीवरून मला हलवून देण्यात आलेले आहे. मी 6 महिन्यात एकच कपडे अंगावरती घालतोय, माझी शारीरिक स्थिती खूप वाईट आहे. आणि तो कुठला देव काय करणार. त्यांच्याकडे बघून हात जोडले, प्रार्थना म्हणता येत नव्हती, फ्लेक्स लावलेला होता प्रार्थनेचा, ती बघून प्रार्थना म्हणत होतो. आणि त्या पहिल्या दिवसानंतर माझी जर्नी खरी सुरू झाली. त्या दिवशी त्यांनी मला परत घरी पोहोचल्यानंतर रात्री फोन केला की कशी वाटली मीटिंग. मी म्हटलं ठीक आहे. त्या दिवसापासून पुढचे जवळजवळ 3 वर्ष त्या माणसाने मला रोज रात्री 1 ते 1.5 तास आम्ही फोनवर बोलायचो, रोज 1 ते 1.5 तास, मीटिंग व्यतिरिक्त 1 ते 1.5 तास रोज फोनवर. जोक नाही मित्रांनो, कोणी वेळ नाही देऊ शकत आपल्या आयुष्यातला 1.5 तास रोज. वेळ फुकट नाही मिळत, खूप मोठी किंमत मोजावी लागते वेळेची. आणि मला नंतर कळलं की त्याला इनिशियल स्पॉन्सर मी म्हणू शकलो, कारण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी मीटिंग कुठे चालते ते दाखवली. मला दुसऱ्या दिवशी साखळी समूहाच्या मीटिंगला घेऊन गेले. शुक्रवारी माझी पहिली मीटिंग झाली, शनिवारी साखळी समूह नानापीठची मी मीटिंग केली, रविवारी सकाळी मी काशेवाडीची संदेश समूहाची मीटिंग केली आणि संध्याकाळी परत मी काशेवाडीची नानापीठची मीटिंग केली. ह्या सगळ्या मीटिंग कशा चालतात, त्या मीटिंगमध्ये काय चालतं हे सांगणारा माणूस तो होता. मला हे माहीत नव्हतं की त्याला इनिशियल स्पॉन्सर म्हणतात. आणि माझी जर्नी सुरू झाली. माझे बरेचसे असे प्रश्न होते. मला आठवते, मला 25 दिवस दारूपासून दूर राहिलो होतो मी. आणि बऱ्याच जणांना आठवत असेल जुन्या मेंबरला, निकीचं शेअरिंग चालू होतं आणि मी त्याचा कान देऊन का ऐकायचो, कारण माझं नाव विकीन, त्याचं नाव निकी. मी म्हणायचं अरे हा काहीतरी नाही का आपलं जुळते असं म्हणून ऐकायचो मी कान देऊन. तर तो शेअर करत होता कि क्रिसमस था और मैं कैंप में गया और वहाँ पे टम्बलर रखे थे, वाइन था, टेस्ट करने के लिए बोला था, मेरे कजिन ने टेस्ट किया और मेरे को बोला उसने टेस्ट करून, मेरे को ऑब्सेशन आ गया. आणि त्याला त्यावेळेस जवळजवळ थांबून 12 वर्ष आली त्यावेळेस त्याला. मी मागं बसलेलो होतो, माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं. मी सांगितलं नाही कोणाला तोंडाला पाणी सुटले, अरे एवढं वर्णन करतोय भारी फेस बीस हे ते, माझ्या तोंडाला पाणी सुटलं नाही तर काय. 25 दिवस झाले थांबून. मीटिंग संपली तरी कोणाला काय बोललो नाही मी, कुणाला प्रश्न येत का, मी हातच वरती नाही केला अजिबात. म्हटलं इथं प्रश्न विचारला की म्हणतील प्यायची नाही, त्यांना सांगायचंच नाही आज प्यायची. खिशात पैसे बघितले, 90 रुपये होते, 80-90 रुपये. म्हटलं एक टीन तरी आपल्याला छोटा किंगफिशरचा, बस झाला, आपल्याला किती लागते. आणि ते मला नेहमी त्यांच्या रिक्षाने 25-24 रिक्षा नंबर मला अजूनही आठवतंय. ते मला अकोला थिएटरपाशी सोडायचे आणि ते मला बसची वाट बघायची, नाही तर मग ते निघून जायचे. माझी 180 किंवा 181 नंबरची बस यायची. म्हटलं हे गेले की मला माहित होतं कॉर्नरला वाईन शॉप आहे, तिथं जायचं, ती 90 घ्यायची, आपली टीन घ्यायचा, एक छोटासा पटकन मारायचा, एक डब्बा, घरी जायचं निवांत. मला काय झालं माहित नाही. मला मी विचार केला 5-10 मिनिटं, सांगू को नको. आणि सहज मी त्यांना म्हटलं की बबलू भाऊ एक सांगायचंय. म्हणजे बोल ना. ते निकीचं शेअरिंग चालू असताना तोंडाला पाणी सुटलं होतं आणि मला आता दारू प्यायची खूप इच्छा आहे. थांबून मला 25 दिवस झाले होते. आणि तेव्हा ते म्हटले होते की जोपर्यंत बस येत नाही ना तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, आणि जोपर्यंत तू बसमध्ये बसून घरी पोहोचत नाही तोपर्यंत फोन चालू ठेव. बस आली माझी नातावाडीची, हडपसरची. मी बसमध्ये बसलो, फोन चालूच होता आमचा. ते रिक्षा चालवत माझ्याशी बोलत होते. घरी पोहोचेपर्यंत फोन चालू होता, घरात पोहोचलो, फ्रेश होईपर्यंत फोन चालू होता. मला जेवायला बसल्यावर म्हटलं आता फोन ठेव, जेवण झाल्यावर परत फोन कर. ही मदत करणारा बांधव माझा स्पॉन्सर. त्यांनी स्टेप वर्क केलेलं होतं का तर अजिबात नाही. 1 महिने 3 दिवसानंतर आलेला मेंबर आहे जो माझ्या नंतर, म्हणजे माझ्या आधी आलाय, थांबलाय, ज्याला फक्त थांबून 1 महिना झाला तो मला मदत करतोय. तर मला कुणीही मदत करू शकतो या जगात. मला जर प्रामाणिक इच्छा असेल ना दारूपासून दूर राहायची तर मला कुणीही मदत करू शकतो. आणि हा माझा प्रवास सुरू झाला.
90 दिवस असा जो प्रवास आहे माझा, त्याच्यामध्ये मला आठवतंय की मी असंच 3-4 दिवस झाले थांबून मला, आणि साखळीच्या मीटिंगला नाणेपेठला मी खाली येऊन बसायचो, सिगरेट ओढत बसायचो. मी त्या 3-4 पॅकेट सिगरेट ओढायचो दिवसभर, कंटिन्यू सिगरेट चालू असायची माझी, एक संपली की दुसरी. आणि ॲग्रेसिव्ह होतो माहिती, शिव्या तोंडात कंटिन्यू असायच्या माझ्या, राग चालू असायचा, वडिलांबद्दल राग, समाजाबद्दल राग, माझ्याबद्दल राग. आणि असेच ते रामभाऊ आणि तुषार बेंच काढून अख्खा वर्ग साफ करायचे. पूर्ण हे 30 बेंच आहेत ना, सगळे बाहेर काढायचे, पूर्ण वर्ग झाडून काढायचे. मग ते परत बेंच लावायचे. मी असं बाजूला थांबलो होतो आणि मी विचार केला, हे दोघंच काम करतात. 6:30 वाजता आताशी 7:30ला मीटिंग स्टार्ट होणार आहे. तर मी म्हटलं मी करू का? तर म्हणले बघ तुझी इच्छा. हा जो पार्ट आहे ना, तुझी इच्छा, हा खूप महत्वाचा आहे. मला जर म्हटलं ना, तू बघतेस काय, घे ना पुसून, संपला तो उठला नंतर माझ्यावरती बिझनेस मीटिंगमध्ये किंवा नंतर. तो म्हणाले तू कोण सांगणार मला, काम कर. आणि तसंच झालं. मी आलो, बेंच पुसायला लागलो. मला म्हटलं ते प्रियांबल वाच. हात थरथर थरथर कापायचे माझे असे प्रियांबल वाचताना. थांबून 8 दिवस झालेत, पण थरथर थरथर कापायचे. बोलताना आता जसा घसा कोरडा पडा तसा घसा कोरडा पडायचा. मला भीतीच वाटायची, कसं वाचू हे काय म्हणतील मला, मी चुकलो तर. वाच, ह्यांची एकच आहे, तू वाच, बघू पुढं कोण नाही शिक्षा देणार तुला, इथं पोलीस कंप्लेंट नाही करत म्हणायची, इथं वाच, बिंदास वाच. ही जी ताकद जी मिळाली ना मला मित्रांनो, ही बांधवांकडून मिळाली, की ज्यांनी मला उभारी देण्यासाठी मला मदत केली. आणि माझ्या आयुष्यात असे बरेचसे प्रश्न होते की जे मी मीटिंगमध्ये बोलू शकत नसायचो. वय वर्ष 23 नुकतंच सुरू झालेलं होतं. त्या दारूपासून दूर राहिल्यानंतर एक पोकळी तयार होते, कारण वेळ वाचतो, पैसा वाचतो, शक्ती वाचते. आणि नॉर्मली माझं माइंडसेट जे आहे त्या यंग जनरेशननुसार मी सेक्स ह्या भावनेकडे जास्त आकर्षित जातो. आणि मला त्यावेळेस मला समजत होतं की मी हे कशा भावना कोणाशी बोलू. आणि त्यावेळेस तो बांधव मला मदत करायचा की चल इट्स ओके, हे मी थोडे दिवस जातील, नॉर्मल होशील, काय हरकत नाही. चिडचिड होती, वडिलांसोबत भांडणं करायचो. वडील दारू पिऊन घरी यायचे, रोज तो तमाशा असायचा मला मीटिंग केल्यानंतरचा, रोज तमाशा, रोज. मागच्यापर्यंत काही दिवसांपर्यंतचा हा राडा रोज सहन केलेला. आणि मला कळायचं नाही मी ह्यातून कसा बाहेर पडणार. मला त्याच्यासाठी कोणाची तरी मदतीची गरज होती. मी शेअरिंगमध्ये रोज रोज सांगू नाही शकत. मला काय होतं, मेंबर लोक कंटाळून जातात, अरे काय हा दर भरी कहाणी सांगतो, कधीतरी आशा दे, इथं काहीतरी छान चाललंय माझं, मस्त चाललंय माझं, धैर्य दे, आशा दे. तोंड बारीक करून बसायचो, असं ते नको. आशादायक विचारांची देवाणघेवाण करायची. आणि मित्रांनो, हा प्रवास जो आहे ना, मला आठवतं की तो बांधव मला रोज रात्री 11:30-12 पर्यंत आम्ही फोनवर बोलायचो. माझ्याकडे छोटा तो नोकियाचा मोबाईल होता, सेकंड हँड वडिलांनी वापरलेला मोबाईल मला वापरायला दिला होता. आणि त्या छोट्याशा मोबाईलवरून मला फक्त एकच काम होतं, फक्त मला मिस कॉल द्यायची पारी असायची. मी एक कॉल करायचो, ते कॉल कट करायचे, मला फोन करायचे. त्यावेळेस अनलिमिटेड सिस्टम नव्हती 2012-13ला, आत्ता आली काही वर्षांनी. त्यावेळेस त्यांचा पैसा खर्च करायचे माझ्यासाठी. जोक नाही, 1.5 तास कॉल करणं एखाद्या व्यक्तीला, 1.5 तास दोन. रिचार्ज संपलं की तो माणूस लगेच रिचार्ज करायचा. माझं रिचार्ज संपलेला असेल, मिस कॉल त्याला वेळ नसेल तर वडिलांच्या मोबाईलवरून मिस कॉल द्यायचो. 9890 28 90 19. आजही नंबर पाठ आहे, लय नंबर पाठ आहेत अशा थोडेफार माझे. तर मजा येते मित्रांनो मला हे सांगायला. का माहिती आहे का, ती लोक नसती तर मी आज तुमच्या समोर नसतो. माझ्या इनिशियल स्टेजला माझं फाउंडेशन पक्क करणारी ही लोक होती, म्हणून मी जिवंत आहे तुमच्यासमोर. आता प्रश्न हा आहे की स्पॉन्सरच्या 2 किंवा 3 प्रकार मला जे माहिती आहेत ते सांगतो. की इनिशियल स्टेजला एक मदत करणारा स्पॉन्सर असतो की जो एची ओळख देतो, अल्कोहोलिक्स अनोनिमस कशी काम करते, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्स कशा चालतात, त्याचं स्वरूप सांगतो. तो 90 दिवस मला घेऊन फिरतो सगळीकडे आणि नंतर मला हळूच सोडून देतो. अरे मला जमणार नाही आज मीटिंगला यायला. तो बघतो चेक करतो, आता ह्याची इच्छा आहे का मीटिंग करण्याची. आणि मला तिथंच नेमकं सटकायला लागतो. मी यायला राव इतके दिवस मदत केली, आता मला मदत करत नाही. आता खरी वेळ आली माझी परीक्षा. करतात लोक अशी, महिनाभर मदत करतात, नंतर सोडून देतात. कुत्र्याला किती दिवस फिरवायचं नाही का, एकदा फिरवलं, 2दा फिरवलं, 10 दिवस फिरवलं, आता त्याला कळलं कुठं फिरायचं, काय करायचं, कुठं घाण करायची, काय करायचं. आता बघ ना, तू तुझं बघ ना. तसंच असतं यामध्ये. एकदा महिनाभर फिरवलं, सगळे वर्ग दाखवले, ओळख करून दिली 4 लोकांसोबत, संपला विषय. तो अलिप्त होतो माझ्यापासून आणि मला त्याचा त्रास होतो. अरे हा मला लक्षात नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही. मला दुसरे मित्र शोधावे लागतात, मला दुसऱ्या लोकांसोबत मिसळावं लागतं. तसंच व्हायला लागलं. छोटे हळूहळू लोकांचे नंबर घ्यायला लागलो, कुणी माझे नंबर घ्यायला लागले. आणि हा प्रवासामध्ये खरी जर्नी जी आहे ना मित्रांनो, की 3 महिन्याच्या टोकन नंतर खरी जर्नी सुरू झाली माझी. मस्त टोकन घेतलं, 4-5 किलोची बिर्याणी ठेवली, पीएफचे पैसे आणले होते ते. मला वाटलं की आता एवढं मोठं काम केलंय, बिर्याणी व्हायला पाहिजे ना. मला कळलंच नाही, अरे टोकन घेतलंय, शेण खाल्ले तू इतके दिवस, आता तू 3 महिन्यात शेण नाही खाते, आता तर तुझ्याबद्दल तू बिर्याणी देतो लोकांना, म्हणजे किती मूर्ख असेल मी. आणि मला असं वाटलं की अरे मी मोठं काम केलं. बिर्याणी वगैरे ठेवली, लोकांनी
कॉन्ट्रीब्युशनमध्ये होतं ते. आणि खरा प्रवास त्याच्यानंतर आई म्हटली, काय छान वाटते माझं बाळ आता, नाही का एकदम मस्त वाटते. बास ते एका वाक्याने माझ्या आयुष्याची वाट लागली परत. मी दारूला गेलो, मला वाटलं की मी खूप मोठी गोष्ट अचीव केली, आता मी खरा विजेता झालेलो आहे. आता मी स्टिक टू द विनर म्हणजे कोण, तो मीच. आता हा वाटायला लागतो भाव. ज्यावेळेस मी दारूपासून दूर राहतो, समाज कौतुक करतं, आजूबाजूच्या लोकांना लगेच चेहऱ्यावरती कांती येते. म्हणजे मी खूपच काळा होतो, थोडासा ग्लो यायला लागला माझ्या चेहऱ्यावरती, जेवण जायला लागलं, 45 किलोचं 48 किलो झालो, 3 महिन्यामध्ये 3 किलो सहज वजन वाटतं. आई म्हणते आता माझं बाळ बरं वाटतंय. आणि मलाही वाटायला लागलं की आता मला खरा कार्यक्रम काढला. 12 पायऱ्या पाठ झाल्या होत्या, प्रियांबलच पाठ केलं 3 महिन्यात अख्खं नॉनस्टॉप म्हणायचो मी, प्रियांबल खाली ठेवून वाचायचो डायरेक्ट. लोक कौतुक, अरे न बघता प्रियांबल म्हणतो हा. म्हटलं मग आपलं कसलं आहे नाही का, आपलं म्हणजे कसलं आहे, काही नाही कसलं विसलं येणा होतो मी. 8 महिन्यानंतर बहिणीची आणि आईची भांडणं झाली. आणि त्या भांडणामध्ये आता माझा खरा जो प्रवास आहे, तिसऱ्या म्हणजे पहिली पायरी जी आहे की आम्ही मान्य केले की मध्यापुढे मी शक्तीहीन आहे ना, माझं जीवन अस्तव्यस्त झाले. त्याची फक्त पहिली अर्धी पायरीच मान्य केली होती, मी हारलोय, बास हारलोय. आणि 3 दिवस झाले, 3 महिने झाले तर मी जिंकलोय. वाक्य काय होतं, मी हारलोय ना, आता मी 3 महिने जिंकलोय म्हणून तुम्ही मला मेडल केलं ना, आता तू विनर आहे, कमॉन अचीव, कमॉन. मोटिवेट करत होतो तुम्ही मला. मोटिवेशन काय काम नाही इथं करत, इथं मोटिवेशन काम काय, इथं एक्सपिरियन्स काम करतात. आम्ही एकमेकांसोबत अनुभवाची देवाणघेवाण करतो. परिणाम असा झाला की पहिल्या पायरीच्या अर्ध्या भागाकडे दुर्लक्ष केलं. माझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि ती अस्ताव्यस्तता कशात पाहिली माहिती आहे का, मी फायनान्समध्ये, फायनान्शियल अस्ताव्यस्ततेकडे माझं पहिलं लक्ष गेलं. मला लय त्रास व्हायचा मेंबरचे शूज बघून. तुम्ही विश्वास नाही करणार, मी पहिले जवळजवळ 13 महिने 2 शर्ट 1 पॅन्ट माझ्याकडचे, 3 शर्ट ए मेंबरचे आणि 2 शर्ट माझ्या वेल विशर घोरपडे पेठेतल्या मित्राचे घालून मी मीटिंग करायचो. माझ्याकडे माझे कपडेच नव्हते. मी हारलेला माणूस होतो आणि मला त्रास व्हायचा त्याचा. तुमच्या पायाचा पुमाचा शूज, रेबनचा गॉगल, तुमची कार, 2 व्हीलर पाहून मला त्रास व्हायचा, अंगरचे कपडे पाहून. मला इतका राग यायचा ना मला माझा की असं वाटायचं की फाईट मारू का काय करू मी. मला घरात मला असं व्हायचं की मी घरात का बसतोय. म्हणून मी दिवसभर 14 महिने इंटरग्रुपमध्ये काढले, सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. रविवारी 4 मीटिंग करायचो, सकाळी 7:30 ते 9, सकाळी 11 ते 12:30 काशेवाडी, 12:30ला अय्यप्पा मंदिर शंकरांना घेऊन जायचे. अय्यप्पा मंदिरात तो आंबट भात खायला लागायचा, कारण दुपारी पैसे नसायचे जेवणात. तो खाल्ला की परत 4ची डॉन बॉस्कोची मीटिंग, ती झाली की साखळीची मीटिंग, शंकरांना 20 रुपये द्यायचे, बसते जाणे का नाना पेटको. अशा मीटिंग करायचो आणि त्रास व्हायचा मला त्याचा. कारण माझ्यावरती ही वेळ का आली, मी असं का, लोक का पुढे चाललीत. मला मत्सराची भावना व्हायची मेंबर सोबत. एक जण तर असा आला माझ्या नंतर आला आणि 90 दिवस झाले तर 2 व्हीलर घेऊन आला, हिरो होंडाची नवीन गाडी. शाळेला म्हटलं हे कुठे आहे, तर तुषारला म्हटलं तुषार आश्वासनांची पूर्तता. म्हटलं अरे ही नसतात आश्वासन, आश्वासन वेगळी दिली. तुझे समोरची आश्वासन आहेत, आश्वासनांमध्ये दिले मनाची शांतता मिळेल, प्रसन्नता मिळेल, भीती गायब होईल, गाडी मिळेल नाही लिहिलेलं, मला वाटतं गाडी मिळेल, पैसा मिळेल, गर्लफ्रेंड मिळेल, कोणच नाही भेटलं. मला वाटतं हे सगळं मिळेल म्हणजे प्रगती. ऍक्च्युली प्रगती कशात मोजतात, बाहेरच्या जगामध्ये. कुणी सांगेल असतात ऍक्च्युअल बाहेरच्या जगामध्ये, याचं विश्व सोडून ह्या गेटच्या बाहेर खरी प्रगती कशात मोजतात, पैशामध्ये. जेब में है पैसा तू बोलेंगे तो ही कैसा, बस संपला विषय. माझ्याकडे तेच नव्हतं, मी लाचार होतो. कोणीतरी कॉन्ट्रीब्युशन काढायचं, मला वडापाव खायला घालायचं, कोणीतरी कॉन्ट्रीब्युशन भजी खायला घालायचं, समोसा, सिगरेटची पाकिटं जाते 200-200 रुपये ठेवून जायचे बाई मला खिशात इंटरग्रुपला. राहू दे रे, लागेल तुला. मी म्हणतो मला माझ्यावर काय ही वेळ, राहू दे रे, आज जाऊ दे, तुझे दिवस बदलतील. ते दिवसच बदलायची वाट बघायचो. मग दिवस बदलून घरात बसून नाही बदलत ते. मग मी काय करायचो, मग मी लिटिगेशनचं काम करायला लागलो. बरंच जुने धंदे, म्हणजे 2 नंबरचे धंदे. चला म्हटलं आता परत एक जागेवर कब्जा केला, वाकडला. दिवसाला 1000 रुपये मिळायचे एका रात्रीत मला. रात्री 11 जायचं, सकाळी 7ला घरी यायचं, 1000 रुपये रोज. हायला म्हटलं भारी काम आहे. 2 दिवस गेलो, तिकडे सगळी सोय होती. समजू शकता आता काय असतं, दारूपासून पत्त्यापासून सगळी सोय असायची तिथं. मी सांगितलं एका मित्राला, भाई उधर सब सोय है, क्या करू. म्हटलं नाही जाणे का वहाँ पे. म्हटलं येणार का काय, पैसा मिळतो ना मिटिंगला कसं येऊ. म्हटलं नाही जायचं. म्हटलं ते पैसे गेले उडत. म्हटला तुझ्यापेक्षा, तुझ्या जीवापेक्षा ते पैसे महत्वाचे आहेत का, सोडून दिलं. ते पैसे आजपर्यंत परत घ्यायला नाही गेलो. हे ऐकलं का मी, हे मला का ऐकावं असं वाटलं त्याचं. मी त्याला त्या क्षणी तो माझा मार्गदर्शक होता. मला कोणातरी ऐकावं असं वाटलं. त्याने माझ्या हिताचं सांगितलं, त्याचा स्वार्थ नव्हता.
की विकीने असंच दळिंद्री लाचार आयुष्य जगावं म्हणून नाही सांगितलं त्यांनी, मी दारू पिऊ नये म्हणून त्यांनी माझी काळजीपोटी मला सांगितलं. त्यात त्याचा भाव जाणवत होता. तुम्ही कधी बघा, आपण नेहमी शेअरिंगमध्ये बोलतो, कोणचं लँग्वेज इम्पॉर्टंट नाही, लँग्वेज ऑफ हार्ट. आम्ही हृदयाची भाषा बोलतो. मी आत्ता ह्या क्षणी रडलो तर तुमच्या आता 20 लोकांपैकी दोघांच्या डोळ्यात पाणी येईल लगेच. ते काय येईल? तुम्ही माझ्या भावना समजू शकता, मला नेमकं काय होते, मी माझ्या फिलिंग्स समजू शकता तुम्ही. हा भाव जो आहे ना, हे मला ओळखणारी लोक भेटली मला इथं. चला काय होते मला, मी चालत जरी आलो ना, चालत लांबून तरी मला येऊन म्हणायचे, इकडे बस शांत, काय खायचंय का? नाही नको नको, बस भूक लागली, कळते आम्हाला. भूक लागलेली कळायची. आईशिवाय जर कुणी ओळखलं असेल तर मेंबरने ओळखलं मला भूक लागलेली. कुणीच नाही ओळखू शकत या जगामध्ये मला भूक लागली मेंबरशिवाय. कुणीच नाही ओळखू शकत मला आत्ता काय होते, मी आत्ता अस्वस्थ आहे, आईशिवाय दुसरा मेंबर. म्हणजे विचार करा, ही काय फेलोशिप असेल आपली, की ज्यांना माझी नस नाडी कळते, माझ्या चालण्यातून, वागण्यातून, बसण्यातून, बोलण्यातून. माझ्या भावना एक्सप्रेस करायची गरज नाहीये मला. मी आत्ता बसल्या बसल्या रॅचल आत्ता जे काही शेअर करत होते ना, तिला गरज नाही तिने एक्सप्लेन करायची घरात काय चाललंय ते. आम्हाला समजतंय काय होते ते भाव आम्हाला पोचतात. ती लेडीज असते म्हणून काय झालं, आम्हाला माहिती असतं काय चाललंय. माझ्या आत्ता काय चाललंय बॉडीमध्ये, मी आता जर शेअर केलं ना, तुम्ही म्हणतात काय आहे ती कंडिशन. मी आता उभं पण नाही राहू शकत. अख्ख्या पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत अख्खी बॉडी पेन करते माझी. माझ्या अख्खा अंग खासतंय, माझं फंगल इन्फेक्शन उठले मला 8 दिवसामध्ये. आणि इतकं भयानक उठलं माझ्या आयुष्यात विचार पण नाही करू शकत मी. शांत आहे मी, एकदम रिलॅक्स. मला माहिती आहे मला ती ताकद मिळते तुमच्यामध्ये. ही ताकद कुठून मिळाली मला? हा मार्गदर्शक का, व्हाय, हा क्लिअर ज्यावेळेस झाला ना माझा, त्यावेळेस मला माझा वेल क्लिअर झाला. कधी? हा का क्लिअर होणं महत्वाचं आहे, का घ्यायचं आहे मला मार्गदर्शन. मी जे जर्नी सांगतोय ना तुम्हाला, की आईची बहिणीची भांडणं, वडिलांची भांडणं, माझं ॲग्रेसिव्ह नेचर, मी स्वतःचं आयुष्य माझ्या हातात घ्यायला लागलो. आता मला कळलंय सोबत राहायचंय, दारूपासून दूर राहायचंय आणि आपल्याला पाहिजे तसं आयुष्य जगायचं बाहेर. बस नाही, तू मुळातच भावनिकदृष्ट्या इतका अस्वस्थ आणि रेस्टलेस, इरिटेड आणि डिस्कंटेंट जे जगतोस तुला तुझ्या भावना हाताळता येत नाहीत हे तुला कळतंय का? बाकीचं सोडून दे, तुला तुझ्या भावना हाताळता आल्या नाहीत म्हणून तू दारुडा झालाय, हे लक्षात घे. तू दारुडा झालाय म्हणून भावना हाताळता येत, तू भावना हाताळताच आल्या नाही, तुला एक्सप्रेसच करताना आल्या. एक्स्ट्रीम लेवलचं व्यक्तिमत्व तुझं, अनप्रेडिक्टेबल पर्सनॅलिटी तुझी. अव्यक्त मद्यपी तूच. अव्यक्त मद्यपीचा अर्थ होतो का? कधीच व्यक्त नाही केला त्यांनी त्याच्या भावना. आत्ता कोणी सगळ्यात घाणेरड्यातला घाणेरडा अनुभव आत्ता कोणीच डायसवरती शेअर नाही करू शकत, की मी माझ्या आयुष्यात मी दारुडा का झालो हे सांगूच शकत नाही. मी थोडक्यात सांगू शकतो की माझ्या बाबतीत काही घटनामुळे मी दारुडा झालो. गर्लफ्रेंड सोडून गेली, नोकरीवरनं काढून टाकलं, माझा पैसा गेला, लोकांनी मला फसवलं, मला टोप्या टाकल्या, माझ्या एकाच ताटात खाणाऱ्या मित्रांनी मला फसवलं. एवढं थोडकं सांगू शकतो. काही अज्ञात राहिलेल्या कारणांमुळे आम्ही मद्यपी झालेलो आहे आणि ती अज्ञात राहिलेली कारणं आम्हाला शोधायची आणि तो प्रोग्राम शोधून दे मला. आणि तो प्रोग्राम काय आहे ना, त्याच्यासाठी मला मार्गदर्शकाची गरज आहे. मी जर नाही ना शोधायचा प्रयत्न केला की मी दारुडा का झालोय, सगळं सांगतात. आता मागाशी बांधव शेअर करत होता, मेंटल ऑब्सेशन, फिजिकल एनर्जी. खूप सोपं आहे सांगणं. शिवानी नाव ना, भेटले आपण बरोबर. इथं स्पीकर होती, ती पहिल्यांदा आली इथं मीटिंग, तिची पहिली मीटिंग होती. तिला सर मेंटल ऑब्सेशन, फिजिकल एनर्जी सांगू शकतो, पण तिला सांगताच येणार नाही मी दारुडा का झालोय ते. मला काय ना तो व्हाय शोधायचा, मी दारुडा का झालोय. मी एवढे वर्ष दारूपासून नाव होतो ना, आता मी परत पिलो, इट्स ओके. परत मी दारुडा का झालो ना हे शोधायचं असेल ना तर 12 पायऱ्यांशिवाय पर्याय नाही. आणि 12 पायऱ्यांचा हा जो प्रवास आहे, ती पायरी कशी चढायची आहे ना, हा प्रवास सांगण्यासाठी मला एका मित्राची गरज आहे. तो गुरु नाहीये, तो देव नाहीये, त्याला 4 हात नसतात, त्याच्या मागे चक्र नसतं, अजिबात काही नसतं. साधा माणूस असतो तो, साधा माणूस. साधी गोष्ट आहे की ज्याने फक्त अल्कोहोलिक सेमिनारचा जो प्रोग्राम आहे त्याने आधी केलेला असतो, त्याच्या मागं मला फक्त चालायचे. मार्गदर्शकाची मला का गरज आहे? अजून एक पार्ट. मी आता वर्ध्याला गेलतो लास्ट वीक. बुधवारी रात्री निघालो, गुरुवारी पोहोचलो, शुक्रवारी कार्यक्रम झाला, शुक्रवारी लगेच दुपारी निघालो, शनिवारी लगेच सकाळी रात्रीच पोहोचलो पुण्यात 1 वाजता. 1300 किलोमीटरचा 2 दिवसातला प्रवास. थकलो, हेक्टिक झालं. आता ह्या प्रवासामध्येतला खेळ सांगतो काय तो. आमचा मार्गदर्शक कोण होता माहिती आहे का त्या प्रवासामध्ये? गुगलचा मॅप. साधी गोष्ट आहे, खूप सोपं आहे. त्या गुगलच्या मॅपने मला तिथपर्यंत पोहोचवलं, त्या डेस्टिनेशनपर्यंत. त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी वेळेत पोहोचू शकलो. कार्यक्रम संध्याकाळी होता 5 वाजता.
रात्री 12ला निघालो, 650 किलोमीटरचं अंतर 8 तासात मारलं त्या ड्रायव्हरने. 8 तासात समृद्धी महामार्ग फुल स्पीड 130. म्हटलं काय खरं ना, आता 2 गाड्या पलटी झालेल्या बघितल्या होत्या मी तर म्हटलं आता देवाच, दुसरं काही नाही. घेऊ म्हणलं, थँक्यू. तो गुगल मॅप आहे ना, तो मला सांगत होता की तुला कुठला टर्न घ्यायचा आहे. ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद तिथे ज्यावेळेस लागलो तिथून आम्हाला कळतच नव्हतं. आम्ही 30 किलोमीटर पुढे गेलो पंढरपूर हायवेला, आम्हाला परत रिटर्न यावं लागलं. पोलिसांनी आम्हाला अडवलं एका पॉईंटला. खाली आम्ही चुकलो म्हणून काय वगैरे विचारलं, फेलोशिपचं नाव सांगितलं. हा माझ्या भावाला प्रॉब्लेम आहे. लगेच त्यांनी लगेच नंबर येऊन बरं काय म्हटलं प्रॉब्लेम, आम्हाला इथून सोड बाबा पहिलं, बाकी काय करू नको. पैसे देऊ, कुठं पैसे देऊ तुला आता, 500 ते 1000. रस्ता चुकलं एकतर इथं. म्हटलं हर्षुलवरनं जा वगैरे त्यांनी सांगितलं आणि गुगल मॅप चालू केला. माझा गुगल मॅप चालू होता, मला आठवते. मी सांगण्याचं कारण काय की मला कसं जायचं ते गुगल मॅपने मला मदत केली. आणि तिथं जाऊन पॉईंटला एका थांबलो आम्ही वर्ध्याला. आदित्य लॉन्स होतं तिथे थांबलो मी. हायवेला खाली उतरलो आणि मी फोन केला अविनाशला, तिथल्या मेंबरला, की रे ह्या पॉईंटला थांबले, आता पुढे कसं. तो मला तिथेच थांबा, आम्ही गाडी काढून तुम्हाला घ्यायला येतो. हा जो भाग आहे ना की तिथेच थांबा आम्ही तुम्हाला घ्यायला येतो, हा जो भाग म्हणजे काय आहे ना, मी फोन केला ना मदतीचा, तो माझ्यासाठी मार्गदर्शक होता त्यावेळेस. मला गरज आहे, मला माहितच नाही, वर्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. त्यात तर बैलपोळा तर फुल जोरात असतो तिथं, सगळीकडं गर्दी, घराघरात बैलपोळा साजरा करतात तिथे, ते मेंढ्याची पानं वगैरे करतात. मला मदतीसाठी हात कुठला तरी जागेवर उभा असतो केव्हाही आणि कधी तो मदतीचा हात करणारा, मला समजून घेणारा मित्र म्हणजे माझा मार्गदर्शक. मला काय घ्यायची वेळ आली ते सांगतो तुम्हाला. दारूपासून दूर होतो, 1 वर्ष आली, 2 वर्ष आली, 2.5 वर्षानंतर परत एका प्रकरणात अडकलो होतो मी. दारू पिणार होतो, वाचलो. 12 वाजता रात्री मला मदत केली एका मेंबरनी आणि मला जाणवायला लागलं की अरे कुछ तो गडबड हे दया. आणि त्या CID मधला माझा तो जागा झाला, कुछ तो गडबड हे दया, अभी स्पॉन्सर तो यायला पडेगा. आणि रंजन भेटला मला एकदा कल्याणी नगरला. तो रंजनची मिठी ज्यांना माहिती त्यांना कळलं असेल मिठी कशी मारतो रंजन. मिठी मारली. क्या रे विकी कितना साल हो गया? बोला 2.5 साल हो गया. स्पॉन्सर है क्या? बोला नहीं स्पॉन्सर नहीं, अभी तक उतना मिला नहीं, अच्छा नहीं गया. बोला अच्छा बोले तो फाइनेंशियली स्टेबल गाडीवाला. कन्सेप्ट तीच ना, स्पॉन्सर कसा म्हणजे पैशावाला पाहिजे, गोरा पाहिजे, आपल्या अडचणीत उपयोगी पडणार. अडचण कुठली असते मला? पैशाची, दुसरी काहीच नसते. मला दुसरी अडचणच नाही जगामध्ये. मला एकदा रवी भाऊ म्हटले होते की एकदा असा नॉर्मल फोटो काढायचा आरशात, नंतर 10,000चा बंडल घेऊन वरती ठेवून फोटो काढायचा आणि नंतर तोच बंडल बायकोच्या हातात द्यायचं, हे खर्चाला परत फोटो काढायचा. असला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होत होता. पैसा हाच माझा प्रॉब्लेम. तर मी त्याला म्हटलं स्पॉन्सरची आता गरज आहे मला. तर मी विचार करायचो की अरे सगळे शेअरिंगमध्ये सांगायचे की रंजन मला म्हटला स्पॉन्सर का जरूरत है क्या तेरे को? त्याची स्टाईल. म्हटलं हा है ना. तो फिर लिया क्यों नहीं? 2.5 साल में तेरे को 8-10 अभी स्पॉन्सिस मागते थे. आयला म्हणलं हा येड आहे का काय? म्हणलं 8-10 स्पॉन्सिस, हे तर माझी फाटलेली मला शिवते, मी त्यांच्या कधी त्यांना मदत करणार. आणि मग मला खरी स्ट्रॅटेजी कळली की बाहेरच्या आउट ऑफ कंट्रीमध्ये खरंच हा प्रकार चालतो. पहिल्या दिवशी स्पॉन्सर दिला जातो, इनिशियल स्पॉन्सर, जो 90 दिवस 90 मीटिंगचा अर्थ आहे की 12 आठवड्यामध्ये 12 पायऱ्यांची माहिती देतो तो बेसिक. आणि नंतर तो सांगतो, नंतर मी ठरवतो की त्याला कंटिन्यू करायचं आहे स्टेपवर स्पॉन्सर किंवा नाही करायचंय. जर मला असं वाटतं की त्यासोबत माझा बॉन्ड जुळते तर तो कंटिन्यू स्पॉन्सर होतो माझा, नाही तर मग मी दुसरा घेऊ शकतो. आणि तिथं कुणी नाराज होत नाही अजिबात. मी तो स्पॉन्सर बद्दल तर टीचर तोच माहिती बोलत नाही, त्याच्या 12 पायऱ्या कुठं जातात तेच कळत नाही स्पॉन्सरच्या. तो तोंड फिरवतो. बऱ्याचदा अनुभव नाही मी ते. मग मला रिअलाइज व्हायला लागलं की अरे कमीत कमी शेअरिंगमध्ये चालण्यासाठी तर स्पॉन्सर असायला हवा. अवघड होतं ते. स्पॉन्सर हे का प्रश्न विचारला मला गिल्ट यायची नाही म्हणायला. 2.5 साल हो गए, 3 साल हो गए. मग मी काय केलं एकदा असं एकाच्या मागं जायला लागलो. मग ते स्टेप वर्क करायला लागलो आणि मी त्याला सांगितलं पण नाही तुम्ही आता स्पॉन्सर बनेगा. त्यांनी काय नाही, ते आम्हाला कळलं, आमचं दोघांचं जुळलं झालं. आणि मला एकदा कळलं 4-6 महिने छान चाललं आमचं. मी खूप पळायचो स्टेपसाठी, 12 पायऱ्या समजून घेण्यासाठी नरसोबाची वाडी, कोळथरे बी सगळीकडे जायचो त्याच्या मागं. तो मला सांगायचा हे लिख, रविवारी जायचो, 4-4 तास बसवायचा, काही स्टेप समजून सांगायचा. आणि मला कळलं की अरे तो पॉन व्हिडिओ बघतो.
आयला म्हणलं हा कुठं स्पॉन्सर असला नाही पाहिजे, आपल्याला एकदम क्लीन सोबर मेंबर पाहिजे कट. म्हणजे स्पॉन्सरची कन्सेप्ट अशी होती माझी की तो कसा पाहिजे, निर्व्यसनी, एकदम पवित्र आत्मा. एक दारुडा मला पवित्र आत्मा पाहिजे होता. शक्य तरी काय ह्या जगामध्ये स्पॉन्सर पण चुकू शकतो ही कन्सेप्टच माझ्या डोक्यात नव्हती. स्पॉन्सर एकदम परफेक्ट पाहिजे, मला जे काय पाहिजे ते परफेक्ट पाहिजे. परफेक्शनिझम मध्ये अडकलेलो होतो मी ऍक्च्युली, म्हणून मला स्पॉन्सर भेटत नव्हता. दुसरा पार्ट, स्पॉन्सर घ्यायचा म्हणजे त्याच्या गुलामगिरी खाली वागावं लागेल, त्याच्या अंडर मला जागावं लागेल. ते मला मान्य नव्हतं. मी स्वच्छंदी माणूस आहे, माझा गुलाम कुणी नाही होऊ शकत, मी कोणाचा गुलाम नाही होऊ शकत. हा, माझे गुलाम झालेले मला आवडतं. स्पॉन्सर टाळण्यामागचं कारण 2.5-3 वर्षातलं हे होतं की मी कोणाच्या आधिपत्याखाली नाही जगू शकत, खरंच नाही जगू शकत. मी ऐकू नाही शकत कोणाचं. मी आत्ता सुद्धा माझा स्पॉन्सर काय सांगतो तर खूप ऐकणं अवघड जातं, कारण माझ्या मनाविरुद्ध असतं ते. कार्यक्रमाच्या विरुद्ध नसतं ते, कार्यक्रमाला अनुसरून असतं, माझ्या कार्यक्रमाच्या विरुद्ध असतं ते. तर माझ्या पण वेगळ्या 12 पायऱ्या आहेत, प्रत्येकाच्या आपल्या 12 पायऱ्या असतात. मला सोबत यायला 12 पायऱ्या, त्याच्या विरुद्ध सांगतं, तो त्रास होतो मला. आणि मला कळत नव्हतं ह्याचं कसं ऐकू. मग मी काय करायला लागलो, तो मला म्हणायचा रात को 11 बजे आपले बंगले पे आ. तर आम्ही तिघच होतो, सांगतो ना कशासाठी ते तिघच नव्हतो. त्याचा बंगला आणि आम्ही 3 स्पॉन्सर्स. तर तो काय करायचं की सॅटर्डेला बोलवायचा, तो म्हणतो संडे को आपण रातभर चेक वर्क करेंगे. आयला म्हणायचो सगळे इथं वस्तू. तर तो काय त्याचे 2 जण होते ना, ते माझ्या नंतर आलेले होते 2 वर्षानंतर. ते एकदम विलिंगनेसली नाही का असं पुस्तक, त्याने त्याच्या चार्ट बीट नव्हता त्यावेळेस, तो 12 पायऱ्याचा 4थ्या पायरीचा, त्या हाताने आकायचे ते सगळं चार्ट नाही. आणि ते असे लिहायचे नाही का. मी म्हणायचं ना पहिली पायरीची बोंब आपली लिहायचं काय चालू नाही का, विलिंगनेसनी खुन्नस ह्याचं नाव ते लिहायचे. आणि ते म्हणायचे भाई हे बराबर आहे क्या. आणि मी म्हणायचं मला म्हणायचे तेरा होगा क्या. नाही यार मुडीच नाही यार, सिगरेट चालू. होगा त्याला विलिंगनेस तयार हो जाएगा. आणि असं 6 महिने घालवले. त्याला कळलं की हा फक्त धतिंगला बसतोय माझ्यासमोर, बाकी काही नाही करते. स्पॉन्सर पण चांगला 12 गावचं पाणी पिऊन आलेला असतो, त्याला सगळं कळत असतं. हा याच्यात काढतोय, हा कशासाठी बसलाय, हा टाइमपासला बसलाय, सगळं कळत असतं. हा चाल ढकल करतोय. आणि शेवटी मी त्याच्यापासून लांब गेलो 4 वर्षानंतर. आणि दुर्दैवाने असं झालं की परत एक घटना माझ्या आयुष्यात घडली की एका निष्पाप जीवाचा माझ्या हातून बळी गेला त्या सॉब्रेटीच्या ह्याच्यात. आणि मला कळत नव्हतं त्याच्यातून काय करू, त्याची मदत पण घेता येत नव्हती, कारण मी त्याच्यापासून लांब गेलो होतो. वाईट चालले होते माझ्या आयुष्यात घटना. परत 6 महिन्यानंतर परत एका अफेअरमध्ये अडकलेलो होतो. त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, बाहेर पडता येत नव्हतं. बांधवांची मदत घेतली आणि परत एक मी मार्गदर्शक घेतला, परत ठाण्याचा होता एकदम. तर त्याचा प्रॉब्लेम काय, तर त्याला इंग्लिश शिवाय काहीच समजायचं नाही. इंग्लिश बिग बुक आणि मला मराठी. तो इंग्लिश तो म्हणतो मी इंग्लिश ठेवेल, तू समोर मराठी ठेव, मी तुला एक्सप्लेन करेन. त्याचं मराठी चांगलं होतं, पण तो इंग्लिशमध्ये सांगा अंडर द लॅश ऑफ अल्कोहोलिझम वी आर ड्रिव्हन टू. मला काही कळायचंच नाही ते. काय सांगतो हा, दारूच्या फटकेने मध्ये रेटत आणला. मग मी ते शोधत बसतो वाक्य, हे कुठं लिहिले हे. मी त्याला म्हणलं मला काय जमणार नाही. मग त्याच्यापासून मग त्यांनी मला सुचवलं की एक काम कर, पुण्यातला एक असा मित्र आहे आपला की जो तुला मदत करू शकेल. माझा आजचा जो स्पॉन्सर आहे तो 2019 साली घेतला मी त्याला. 2018 साली 6 डिसेंबर 2018 साली मी त्याला घेतला. म्हणजे त्याला विनंती केली की तू माझा मार्गदर्शक होतो का. तर तो मला म्हटला आपण एक नवीन बिग बुक विकत घ्या आणि आपली सॉक्रेटीची जी काय आहे 8 वर्ष ती बाजूला ठेवा, तर मग मी तुम्हाला मदत करेन. कारण 8 वर्षामध्ये जोक नाही मित्रांनो, 3 बिग बुक मार्क करून पाठ झाले माझे. सोपं नाहीये. तो कचरा बाजूला ठेवून, कचरा नाही तर ते ज्ञान. मला तो एकच बोलला स्पॉन्सर, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का, तुला ज्ञान वाढवण्याची गरज नाही, तुला ज्ञान कमी करण्याची गरज आहे. तू एवढं साठवलंय डोक्यामध्ये, अरे ते पहिलं कमी कर, शांत हो. किती वाढवलंय ते, कुठल्या पानावर काय लिहिलंय, कुठलं वाक्य सुटलाय तू नुसता, थांबायला तयार नाही. बरं नुसतं पोपटातच बोलतोय, इथं वागतोय काय गाडं बघत बाहेर एक्स्ट्राव्हेरिटिव्ह, त्याच लग्न होतं पण बाहेरची लपडी. बरं ज्याला फसवतोय ती जवळच्या मित्राची बायको, तो कुणाला फसवतोय, काय करतोय तू, वास्तव काय, तू कुणाला वेड्यात काढतोय. मला वाटतं ते बिग बुक. बरं तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काय माहितीये का,
की अजिबात स्पॉन्सर, आत्ता जर मला 10 वर्ष आले तर माझा स्पॉन्सर अजिबात गरज नाही, तो 12 वर्ष 15 वर्ष 24 वर्ष 40 वर्षावाला असायचे. माझा स्पॉन्सर माझ्यापेक्षा 2 वर्षांनी कमी सॉपरेटिव्हवाला आहे. त्याच्या स्लिप पिरियडमध्ये मी त्याला मदत करायचो, हे दिवस जातील. वन डे ॲट अ टाइम येत राहा, मी त्याला सांगायचो. आता तो मला सांगतो तू येत राहा, कार्यक्रम घे म्हणतो. म्हणजे काही घडू शकतो या जगामध्ये, काही गरज नाही. स्पॉन्सर घेताना ज्या गोष्टी त्यात लिहिलेल्या आहेत, परिणाम असा झाला मित्रांनो की 6.5 वर्षाची मध्यमुक्ती माझी 6 वर्ष झाली होती. जानेवारीमध्ये माझं हॉटेल सुरू झालं पार्टनरशिपमध्ये, मेमध्ये लग्न झालं, मार्च एप्रिलमध्ये ते प्रकरण चालू होतं, त्याच्यातून बाहेर पडलो सुखरूपपणे, देवाची कृपा. लटकलो असतो, लटकलो म्हणजे फेलोच असतो. आणि 6.5 वर्षांचं दारू प्यायचा थॉट. आणि मग मी त्याला जो मी 15 ऑगस्ट 2018 जो घेतला होता आणि तो मला सांगत होता की स्टेप वर्क कर, तर ते खुर्नशी यादी वगैरे घे, ते टाळत होतो मी. 15 ऑगस्टला माझ्या आयुष्याची खरी कहाणी मी त्याला सांगितली. आता प्रश्न हा आहे की एका व्यक्तीला का सांगायची गरज पडली, तर बिग बुकमध्ये 5वी पायरी स्पष्टपणे सांगते, आम्ही आमच्या स्वतःपाशी परमेश्वरापासून अन्य एका व्यक्तीकडे आम्ही आमच्या सुखांची तंतोतंत कबुली दिली. बस बस. ही जर नाही दिली तर ते म्हणतात तिथं स्पष्टपणे बिग बुकमध्ये 5वी पायरी जर आम्ही गाळली, ज्या मेंबरने गाळली, तर त्यांना जाणं विचारा का खरंच तुम्ही आनंदाने दारूपासून दूर आहात का. तर त्याचं उत्तर येईल, तो जर खराच असेल प्रामाणिक तर तो सांगेल की खरंच आनंदाने नाही दारूपासून दूर, फक्त लांबे. रेस्टलेस, इरिटेड आणि डिस्कंटेंट, अस्वस्थ, वैतागलेला, असमाधानी. 3.5 वर्षाच्या सॉबरेटीनंतर मी घरातला टीव्ही आणि कपाट फोडलं होतं बरं का. मला दारू प्यायची गरज नाही पडली, वडिलांच्या अंगावरती धावून गेलो होतो. अशा सिच्युएशन्स माझ्या आयुष्यामध्ये आता खूप दिवसांपासून चालल्यात ना, की त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये मला फक्त आणि फक्त आपले सदस्य मित्र, ज्याला मी मार्गदर्शक म्हणतो, इनिशियल स्पॉन्सर आणि स्पॉन्सर. माझ्या स्पॉन्सरची पण एक टीम आहे, म्हणजे स्पॉन्सीज आहेत, तर आम्ही सगळे एकत्र असतो. जर स्पॉन्सर अवेलेबल नसेल तर आम्ही एकमेकांना मदत करून फोन करतो आणि मदत घेतो. आत्ता ती लोक मला मदत करतात. तुम्हाला विश्वास नाही बसणार, आत्ता मागच्या 15 दिवसामध्ये माझ्या आयुष्यात उलटापालट पालट एवढी चालली आहे ना, की कायद्याने मी आता दारू प्यायला पाहिजे. कायद्याने की तुम्ही म्हणणार पण अरे खरंच जेन्युइन कारण आहे, शराब पिना म्हणते यार, दारू स्लिप झाले नाही की खरंच कारण आहे. पण त्याला म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाही की डॉक्टर पडलाय वगैरे स्लिप, अशी कारण आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, मला माझे स्पॉन्सेस आता सावरले. सगळे माझे स्पॉन्सेस मला मदत करतात एका बाजूने, सगळे, की ते मला उभं करतात. चल हे दिवस जातील, तू स्टेबल हो, मग आपण पुढे स्टेपवर चालू करू, चल आपण बिग बुकचं वाचण्यासाठी आपण टाइम करू. हे का सांगते माहिती आहे तुम्हाला, की अवस्था अशी आहे माझ्या मनाची आत्ता, की मला मार्गदर्शकाची का गरज पडते मी ते सांगतो आणि मग त्या पॉईंटकडे वळेल मी. आहे वेळ अजून थोडा. भावना हाताळता नाही येणं, आयुष्य जगता नाही येणं, आणि मग त्यात ते तिसऱ्या पायरीचा उल्लेख केला त्यांनी दुसऱ्या पायरीत, की आमच्याहून महान शक्तीत एक माझं आयुष्य सुरळीत करू शकेल. तर ते सुरळीत करतानाचा जो प्रवास आहे तर तो मार्गदर्शकाच्या मदतीने होणार आहे. मार्गदर्शकाची जबाबदारी एकच, की तो माझा परमेश्वरासोबतचे संबंध प्रस्थापित करून देतो, बस. बाकी काही नाही करत तो, बाकी काही नाही करत. रॉयला जर आता फोन केला ना, म्हणता नाही बहुत प्रॉब्लेम आहे, तो म्हणत त्या पानावर ते वाचून फोन ठेव पहिला, बाकी काही नको करू म्हणून. तसंच येते तो मार्गदर्शक. म्हणजे माझा बाप नसतो, तो रुबाब करत नाही, तो मला बस म्हणत नाही, तो कचरा कोंडीत बस म्हणत नाही, तो माझी परीक्षा चेक करत नाही, तो त्याची ब्रीफकेस मला सांभाळायला देत नाही. मी असेही बघितले स्पॉन्सर की त्यांचे कपडे सांभाळायला देतात, इस्त्री करायला लावतात. मी त्यातला नाही अजिबात. आणि सुदैवाने मला तसा स्पॉन्सर नाही भेटला की जो मला म्हटला की कपडे इस्त्री कर माझे. पूर्ण इंडिपेंडंट व्यक्तिमत्व आहे. आणि मग मला कळतं की जर त्याच्या आयुष्यात एवढ्या अडचणी आल्या माझ्या मार्गदर्शकाच्या मी पाहिल्या, त्याचं बोन कॅन्सरचं मोठं ऑपरेशन झालं तरी तो शांत होता. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या काही घटना मी पाहिल्या, मी ऑब्झर्व करायचो त्याला शांतपणे, की अरे एवढ्या आयुष्य त्याच्या घटना घडून पण असताना स्थिर कसा काय. मी त्याला एकदा विषय कसं काय तुला जमते, तर तो म्हणतो की अरे बस 12 स्टेप्स, बाकी काहीच नाही. म्हणजे कुठं जातो, कुणाकडे, कुठे तुझा स्पॉन्सर. म्हणे पुण्यातून मी मुंबईला दर रविवारी जातो म्हणे स्टेपवर समजून घेण्यासाठी स्पॉन्सरकडे. व्हायला म्हटलं मी किती सुदैवी की माझ्या जवळ आहे सगळं. आणि मग मला जाणवायला लागलं की मी दारूपासून दूर आहे मित्रांनो, पण दारूपासून आनंदाने दूर नाही. दारूपासून दूर राहणं, दारूपासून आनंदाने दूर राहणं ह्यातला खूप मोठा फरक आहे. ज्याला दारूपासून आनंदाने दूर राहायचंय तो 12 पायऱ्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रवासाकडे वळतो आणि मार्गदर्शन घेतो. तो चॉईस तुमचा आहे, घ्यायचा आहे का नाही. हे तो खूप सोपं वाक्य सांगतात, स्वातंत्र्य यायचं. अरे सूचना आहे मित्र, ती पॅराशूट सारखी सूचना आहे. स्पॉन्सर मला सांगतो जेव्हा तू वरतून उडी मारशील 100 किलोमीटरवरनं हायवे,
तर तुला बरोबर 25 किलोमीटर जवळ आलं की तुला ते दिसेल, तिथं तुला बटन दाबायचंच आहे. जर नाही दाबलं तर तू मारणार आहेस, डोकं आपटणार आहे, तू जागेवर जाणार आहे. हे सांगणारा मार्गदर्शक पाहिजे. आणि मी विचार करतो की मला सगळं कळतंय, मीच उडी मारणार, मीच बटन दाबणार, आणि तुला काहीच कळत नाही तुला कसं हँडल करायचं सिच्युएशन. कुठली सिच्युएशन तुझ्या आयुष्यात आत्ता ह्या क्षणी बाहेर गेल्यावर येईल ना, गेटच्या बाहेर, कुणीच गॅरंटी नाही देऊ शकत. मला नव्हतं माहीत, आत्ता मागच्या 12 तारखेला कार्यक्रम झाला ना, काशीवाडीचा कार्यक्रम झाला आत्ता, 12वा वर्धापन दिन. मस्त मीटिंगमध्ये बसलो होतो, गोपीचं शेअरिंग चालू होतं, छान एकदम मी रिलॅक्स होतो. पहिलं शेअरिंग भाऊजीचं झालं, दुसरं शेअरिंग मस्त रेकॉर्ड करतोय, मस्त नाही का, हा 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 चाललंय. भावाचा फोन आला, कधी व्हायब्रेट मोडला ठेवत नाही फोन, नेमका व्हायब्रेट मोडला त्या दिवशी माझा फोन, मी ठेवला मुद्दाम, काय झालं काय नाही. आणि नेमका भावाचा फोन मी रिसिव्ह केला, चालू होती मीटिंग. कधी रिसिव्ह करत नाही मी मीटिंगमध्ये, पण मी रिसिव्ह केला. म्हणे कुठे आहे, म्हणजे एका प्रोग्राममध्ये. त्याला जास्त सांगत नाही बसतो, याचा वगैरे सांगत नाही बसत मी त्याला. नंतर बोलूयात का म्हटलं, आपण जरा महत्वाचं माझं काम चालू नाही ना, जरा अर्जंट आहे, बाहेर आलो. मला म्हटलं घरी जाता येईल का लगेच. म्हटलं काय झालं, आईची अवस्था खूप वाईट आहे म्हटलं. म्हटलं झाले काय स्पष्ट जरा थोडंसं थोडक्यात सांगितलं तर मला कळेल की मला नेमका माइंडसेट. म्हणे अरे आपली ती जागा होती दिघीला, पारंडे नगरला, आणि 100 फुटी रोड आहे, बऱ्याच जणांना माहीत असतो 100 ते 150 फुटी रोड येतो, त्याला लागूनच 6वं घर, म्हणजे रोडच जागा झाली. आणि जवळजवळ पाऊण गुंठाचा तिथे 40 लाखाच्या आसपास रेट चालला आता 1 गुंठ्याचा. तर ती शेवटची जागा आहे. आणि त्याच्यावरती 2 वर्ष आली आमचं प्लॅनिंग चाललं की माझा भाऊ सेटल आहे, उरळी कांचनला त्याचा फ्लॅट आहे, बहीण संभाजीनगरला तिचा नवरा इंजिनियर असल्यामुळे ती वेल सेट आहे, तिचा स्वतःचा फ्लॅट आहे. माझं स्ट्रगलिंग लाईफ चाललंय सध्या, अल्कोहोलिझम हे ते सगळं स्ट्रगल, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात माझे खूप सारे, फिजिकल प्रॉब्लेम असतात. आणि घरच्यांचं स्वप्न होतं की बाबा एखाद्या याचं घर बांधून देऊ की याला एखादी 1 BHK वगैरे फ्लॅट घेऊन देऊ. आणि ती जागा वाटल्याने 2 महिन्यापूर्वी परस्पर विकली. ते पैसे एका कंपनीमध्ये लावलेत आणि ते कोणालाच माहिती, आणि ती कंपनी फ्रॉड. मी असा हँग होत होतो ना, आता वाईफ म्हणजे आता हे होतं मी वाईफ असा हालत होतो मी हालत. मी भावाला म्हणत होतो की ठीक आहे म्हटलं, थांब बघतो मी. माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं, म्हणून मी कंट्रोल केलं आणि माझे स्पॉन्सर्स तिथं थांबले होते. मला म्हटलं काय झालं विकी बाबा, म्हटलं फोन कट केला. म्हटलं असं असं झालंय, जाऊ का म्हटलं दारू द्यायला. असंच आपलं त्यांना डायलॉग मारा, ते सारखे फोन करतात ना, जाऊ का प्यायला, जाऊ का प्यायला. तर मीच म्हटलं जाऊ का प्यायला. म्हटलं काय झालं, आणि त्याला सांगितलं हा प्रसंग. त्यांनी मला मिठी मारली, मला शांत केलं आणि गाडी वगैरे देऊ का. मी गाडी काय घेऊन होतो केलं. आणि ती गाडी दुसरा मेंबर आला, दुसरा माझा एक सदस्य मित्र, त्याच्यासोबत मी स्टेपवरला त्याला मी मदत करत असतो. तो मला म्हटलं मी तुझ्यासोबत येतो. दुसरा माझा इनिशियल स्पॉन्सर नशिबाने देत होता, त्याला आत्ता काल परवाच 1 वर्ष झाले. त्याला बोललो, त्याला रूममध्ये घेऊन गेलो वर्गात. म्हटलं असं झालं काय करू. मला म्हणलं काही नाही करायचं, म्हटलं जायचं, आईला धीर द्यायचा, वडिलांना एक शब्द बोलायचं नाही, आईला सपोर्ट करायचं. आईला एकच सांगायचं की तुझा मुलगा जिवंत आहे, 2 वर्षात होणार होतं का, 8 वर्ष लागतील, इट्स ओके, तिला सपोर्ट कर. आणि अर्धा तासाच्या वर 1 मिनिट जास्त थांबायचं नाही तिथे. त्याला माहिती आहे अर्ध्या तासाच्या वर हे थांबलं, हा ब्रह्मास्त्र उघडणार आहे तोंड, मी काही करू शकतो. मी तसं ऐकलं, माझ्यासोबत मित्र आला, त्यांनी त्याची गाडी घेतली, मी घरी पोहोचलो, ऐकलं आहे तशी सिच्युएशन. मी नेमकं पोहोचायच्या आधी 5 मिनिटं वडील घर सोडून निघून गेले होते. 3 दिवस तपास नाही, मोबाईल स्विच ऑफ, कुठे माहीत नाही येत, मेलेत का जगलेत का सुसाईड केले माहीत नाही, अशी सिच्युएशन होती ती 3 दिवसाची माझी. आणि मेसेज सुदैवाने ऑनलाईन व्हॉट्सअपला दिसत होते ते. आणि या सगळ्या सिच्युएशनमधून जात असताना मार्गदर्शक मला 2 दिवसांनी मॉर्निंग मिटिंगच्या बाहेर भेटला. गुरुवारची गोष्ट मला आठवते. आणि मी आपलं थांबलो होतो चहाच्या इथं. त्याला बाहेरून कळलं, त्याला माझे इनिशियल स्पॉन्सरने सांगितलं की माझ्यासाठी मेंबर लोकांनी स्पॉन्सरनी सुट्टी घेतली कामाला आणि मला 2 दिवस सांभाळलं, इंटरग्रुपला बसवणं, ब्ल्यू लाईनला खायला घेऊन जाणं, माझी काळजी घेणं. कारण मी हल्लोय असं दाखवत नव्हतो, पण मी हल्लो होतो. खूप काळजी घेतली, तर लहान मुलासारखं सांभाळलं मला त्या 2 दिवसात. सिच्युएशन खूप अवघड असते यार. आईला सांभाळणं, आई लहान मुलासारखी रडत होती, तिला असं कुशीत घेणं, तिच्या डोक्याला हात फिरवणं, शांत हो, काही नाही, सगळं छान होईल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शक पाहिजे. आणि तो मला एकच बोलला, ते तू जी डिपेंडन्सी सोडण्यासाठी परमेश्वराने हे सगळं केले. तू सगळा डिपेंड आहेस ना, तुला वाटत नाही. मला त्या दिवशी बोललो होतो ना मी माझ्या स्पॉन्सरला, तुला माहिती आहे का आपल्याकडे हुकुमचा आहे का, 1 महिन्यापूर्वीच बोललो होतो. म्हटलं कोण, म्हटलं आपला बाप, कधी बी उभा राहील, आपली जागा आहे. जोकर निघला, सगळं जोकर झाला आयुष्याचा, काही नाहीये तसलं.
माझी डिपेंडन्सी तोडण्यासाठी हे सगळं घडलं. अरे कम्फर्ट झोन तोड ना, तुझं आयुष्य काय का नाही, तू डिपेंड काय दुसऱ्यांवरती, तोड. मला काही नाही होत म्हटलं, उभं राहा म्हटलं, स्टेबल हो, शांत हो, कामाला जा, नंतर निवांत हो. मला त्याने धीर दिला. काही नाही होत म्हटला, ते बघ जरा 1-2 नावागत फोन कर त्यांना बघ काय लागते ते, तुझे दुःख ठेव बाजूला. हे ना सांगू शकत बाहेरच्या जगात मला कोण, अरे लय वाईट झालं बरं का तुझ्या बाबतीत. पहिली हे भाऊ मागव याच्यासाठी पहिला ह्याला टाईट करा, लय अस्वस्थ आहे, भाऊ रडतोय बिडतोय ना काय, भाऊसाठी का भाऊ म्हणते की इकडे भाऊ लगेच कॅरेक्टर काढून देतोय. स्पॉन्सर तसला काही नाही, नावं असताना फोन कर, मदत कर त्यांना, तुझं दुःख ठेव बाजूला. आपल्याला आता ससूनला ना जायचं 1.5 वाजता बॉड्यांसोबत बोलायला, आता मेंबरशिप होत. ह्यासाठी मार्गदर्शक पाहिजे. लॉकडाऊन होता, लॉकडाऊनच्या आधी हॉटेल चालू केलं आणि मला आठवते चांगलं मित्रांनो की अवस्था खूप वाईट होती माझी. लॉकडाऊन नंतर अकाउंटला जवळजवळ 1.25 लाख 1.5 लाखच्या आसपास अमाऊंट असेल माझी. आकडा कारण सांगतो ना, का सांगतो ते तुम्हाला कळेल मी किती माजुरडा माणूस आहे ते. की मी 35,000 रुपयाची लॉकडाऊनमध्ये सिगरेट उडली होती आणि 70,000 रुपये मी शेअर मार्केटमध्ये घालवले होते. मला वाटलं मी हर्षद मेहता होईल. स्पॉन्सर म्हणत होता, गलती मत कर, चूक नको करूस, इन्व्हेस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे करू नको, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये राहा, 4-5 वर्षांनी पैसे मिळतील, काही टेन्शन घेऊ नको. नाही ऐकलं त्याचं, जुगार नको खेळू, घालवले. बरं माझे घालवले, मेवण्याचे पण 25 घालवले. आणि लोकमान्य मल्टीपर्पज बँकेमध्ये 2017 ते 18 मध्ये रोज 50 रुपये साठून 9,500 रुपये मी जमा केले. त्याचं मला व्याजासकट 10,786 रुपये आले, ते बी घालवले. मी नाही ऐकलं स्पॉन्सर. मला सांगतोय तो काय करायचं तुला. आणि अशी सिच्युएशन आली दुसऱ्या लॉकडाऊनला 2021ला. आम्ही दोघं नवरा बायको पॉझिटिव्ह, अकाउंटला 186 रुपये. आणि मला सांगतोय तो, मला विचारलं त्यांनी काय मदत हवी का. मला खूप फोन आले मेंबर लोकांचे की किती चेक पाठवू, किती अमाऊंट पाठवू, फोन पे सांग, 50,000 20,000. मी नाही घेतले 1 रुपये. सुदैव आहे की तेवढी जाण होती माझ्याकडे. पण मी आलो ना लॉकडाऊनमधून बाहेर, कोविड वगैरे सगळं झालं आणि परत उभं राहायचं होतं. तोपर्यंत हॉटेल बंद पडलेलं होतं. आता भाऊ आपला सांगत होता हॉटेलचा विषय. लॉस झाला माझा परत 7 लाख रुपये, प्रेमाचं चहाचं हॉटेल. आणि मी प्रश्न विचारला, आता काय करू. मला म्हटला काय नाही, म्हटलं रस्त्यावरती स्टॉल चालू करायचं. मी आणि रस्त्यावरचे स्टॉल, अरे माझ्यातलं एगो कसं आहे. म्हटलं नाही, म्हटलं विकी शेठ होता गेला, आता परत विकी. त्या 5x4 चाकाच्या छोटा स्टॉल असतो ना आपला प्लॅस्टिकचे, आपण ते टेबल लावतो ते हॉटेलमध्ये, तसा तो टेबल, एक छोटी खुर्ची, त्याच्यावरती ते पोहे उपीट शिराचा स्टॉल. सकाळी 5-5:30 दिवस सुरू व्हायचा, दुपारी 3ला दिवस संपायचा आणि 100 रुपये मिळायचे फक्त. आणि असा राग यायचा आहे ना, म्हणायचं काय हा. नाही म्हणतो विकी शेठ होता, आता नाही, आता स्वीकार, परिस्थितीचा स्वीकार कर, तुझा आहे तसा स्वीकार कर, बायकोची जबाबदारी, 100 कमव, काय फरक नाही पडत. आणि असाच आठवड्याचा चेक करायचा येऊन, काय करतोय लांबून बघायचा, मग हळू जायचा, मग म्हणायचं चहा सांग जरा, मुद्दा म्हणून नाही का, चहा वगैरे घ्यायचा. मग बायकोला हळूच विचारायचा काय त्रास वगैरे काय, क्रॉस चेक, मी सांगतो ते खरं आहे का, ही सांगते ते खरं नाही का. हे काय माहितीये का, ह्या लोकांमुळे मी जिवंत राहिलो. खूप आयुष्यात प्रसंग आले, बऱ्याचदा असं होतं की स्पॉन्सरचं ऐकलं जात नाही. आणि म्हणून मी सांगितलं ना, माझ्या आयुष्यात कुठला प्रसंग घडेल मित्रांनो. कारण मला माहिती आहे, मला पुणे स्टेशनवरून विटीला जायचंय, दादरला जायचं ऍक्च्युली, पण मला विटीपर्यंतचे रेल्वे डेक्कन क्वीन कशी मिळते, तिकीट कुठं मिळतं, मला काहीच माहित नाही, खरंच काहीच माहित नाही. तो सांगणारा मित्र म्हणजे तो आपला मार्गदर्शक. की तो सांगतो की तिथं रेल्वे स्टेशनला जा बसनी, तिथे तिकीट काढ, तुला ते तिकीट मिळेल, प्लॅटफॉर्म चेक कर कुठला आहे, 1 नंबरला आहे का 2 नंबरला गाडी थांबणार आहे, तिथं डाटा चेक कर, जनरलचं तिकीट काढलंय तू, आता बसशील एसी मध्ये तर परत फाईन. हे सांगणारा दादरला कुठं उतरायचंय, तिथून परत तुला कशा चेंज करायच्या, वेस्ट ईस्ट काहीतरी प्रकार असतो त्या मुंबईत, तुला काहीच कळत नाही ना मुंबईतला. मला मी भनंग होतो ना मुंबईमध्ये, काहीच कळत नाही. ते सांगतो कोण तुला, तो तुला सांगणार, तू तिथं तुझी तो गाडी घेऊन वाट बघणार, तू तिथे व्यवस्थित पोहोचणार. मी मदत घेतली तर मी व्यवस्थित पोहोचतो. नेमकं 12 पायऱ्याचं तेच आहे. मी एकट्याने 12 पायऱ्या घ्यायला सुरुवात केली की समजून जायचं अल्कोहोलिझम मधलं अल्कोहोल थांबलंय. आय स्पॉन्सर माय सेल्फ, मीच माझा मार्गदर्शक झालो तर गॅरंटी, बिग बुक सांगतं, स्वेच्छेवर नियंत्रित होणारं जीवन यशस्वी होणं कठीण, शक्यच नाही यशस्वी होणं, पॉसिबल. सेल्फ विल रन राईट. स्वार्थ आणि स्वयंकेंद्रितता हेच आमच्या संकटांचं मूळ आहे. स्वार्थ जागा होणार तुझ्यातला, तुला कळला का तू काय करते. प्लेइंग गॉड,
पहिला रोल बंद करा स्पॉन्सर बनून. मला आता जस्ट डिस्कशन चाललं आमचं, तर तो म्हटला देवाला एवढं महत्व का, असा एकाने प्रश्न विचारला. काय एवढं देवाला महत्व द्यायचं. अरे तो म्हणे देवाला महत्व दे ना तर नको देऊ, तो तुझा प्रश्न आहे. याला महत्व देऊ, तू तुझं पहिलं महत्व कमी कर. तो प्रॉब्लेम आहे माझा, मी माझंच महत्व कमी नाही करत. त्याला फ्रेम तयार केली. विकी असं आहे, त्याची तत्व, त्याचे नियम. गाडीत बसल्यावर असंच बसायचं, शेजारच्याने पण असंच बसायचं, बोलायचं असंच. कशाला मी जातच नाही अशा लोकांसोबत, मेंबर सोबत तर जातच नाही. आईचा बैठले काय वाईचा बैठले काय, अरे बाबा आपले आईचा बैठले काय, जमतंय तर ते. कशाला पाहिजे मला माझ्या नियमांनी मी आयुष्य जगलो, माझ्या नियमांनी. कंट्रोलिंग नेचर. ए मध्ये होल्ड, घरात होल्ड, समाजात होल्ड, सोड ना तो होल्ड. इच्छाने जीवन सोपं म्हणजे काय सोपं. मी आता स्पॉन्सरला लॉकडाऊनमध्ये मला सांगत होतं तिसरी पायरी, दुसरी पायरी झाली, पहिली झाली. पहिल्या पायरीतच वाक्य सांगितलं की संपूर्ण पराभव मान्य कोण करणार. तर म्हटलं मी काय केलाय. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तुला वाटतं का तुझं जीवन तू सुरळीत करू शकेल. म्हटलं शक्य तरी काय, एवढं फार वाट लागली सगळी, शिवी दिली नाही का. तिसऱ्या पायरीत आला. मला म्हटला मग त्याच्यात असं लिहिलेलं आहे की तुम्हाला जर का दारूपासून दूर राहायचं असेल तर दारूच्या बाबतीतलं इच्छाने जीवन ए वरती सोपवायला हरकत नाहीये, आणि तेच इच्छाने जीवन तुला मार्गदर्शकावरती पण तू सोपवू शकतोस. तर मी त्याला म्हणतो थांब, तू माझा परमेश्वर नाही आत्ताच सांगतोय. म्हणजे मार्गदर्शकाला मी सांगतो तू माझा परमेश्वर नाही. तो म्हणणार मी कुठं म्हणतो तुला माझा परमेश्वर. मला भीती वाटते, माझा मार्गदर्शक मला होल्ड करेल का माझ्यावरती, मला परमेश्वर म्हणून समजेल का. अशा बऱ्याचशा भीती आहेत ना की ज्या मला स्पॉन्सर घेण्यापासून खूप लांब करतात, खूप लांब करतात. मला स्पॉन्सरची कन्सेप्टच कळली नाही. मी जे समजतो ना ते गुरु शिष्याचं नातं तसं नाहीये हे. शिक्षक विद्यार्थी असं नातं नाहीये, खूप सोपं आहे. माझ्या स्पॉन्सरला त्याच्या स्पॉन्सरनी मदत केली की परमेश्वर कुठे सापडतो, कारण शक्तीचा अभाव हाच आमच्या पुढील यक्ष प्रश्न आहे. तो शक्ती त्यांनी निर्माण कुठे ते दाखवली त्यांनी, आणि तो मला दाखवतोय. दॅट्स इट. तो मला, मी त्याला विचारलं ना स्पॉन्सरला 500 पायऱ्यांचा तुझी दक्षिणा काय. हसला माझ्याकडे बघून. म्हटलं अरे आपण पैशाचा व्यवहार नाही करत इथे. बरं म्हटलं की नक्की सांगेल तुला की जे मी तुला देण्यासाठी वेळ, पैसा आणि शक्ती खर्च केला तोच तू इतरांसाठी जर देताना मला दिसला तर तीच माझी दक्षिणा समजेल मी. एवढं सोपं आहे ते नातं, एवढं सोपं आहे. निस्वार्थी नातं, निखळ निर्मळ नातं, स्पॉन्सरचं नातं. अजिबात होल्ड नाही, अजिबात ॲग्रेशन नाही. खूप सोपं करतो स्पॉन्सर. आत्ता पण मी बऱ्याच गोष्टींमधून, जसं मी मगाशी म्हणालो की चाललेलो आहे, असंच एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आलेली, मला माहित नाही काय होणार आहे माझं, आणि एक बॉन्ड जोडलेला आहे माझा. स्पॉन्सरला ओळखलं मला बारकॉलच्या मीटिंगला. आत्ता बारकॉलची अॅनिव्हर्सरी होती ना त्या दिवशी. त्यांनी बघितलं मला. 7 वाजता आलो मी, आतमध्ये बसलो एका पॉईंटला, आणि माझा मोबाईल स्टेजवर टेबलवरती होता रेकॉर्डिंगसाठी. आणि त्यांनी मेसेज पाठवला. मला काय माहिती काय पाठवलं. मी आपला माझ्या धुंदीतला असा चेहरा काळवंड्याला माझा, थकून आलेलो, केस पिंजारलेली माझी, चांगले कपडे होते पण असे थकलेला चेहरा माझा, असा शांत बसतो तो, झोप येत होती अशी. शेजारच्याकडून मोबाईल पास केला त्यांनी, त्याचा मेसेज वाच खाली तिथे. मी माझं बसला होता, मी बघत होतो त्याच्याकडे. 8:15 बरोबर वर्गातून बाहेर निघायचं, आपल्याला बाहेर जायचं. म्हटलं ओके. गेलो, 8:10 बाहेर पडलो, मोबाईल घेतला, निघालो. कुठं जायचं म्हटलं जेवायला जायचं. मला घेऊन गेला तो हॉटेलमध्ये. जेव म्हटलं शांतपणे. काय मागू तुला. म्हटलं काय खरं ना आता. म्हटलं कोंबडी कापणारे पाणी पाजून आता. म्हटलं तसंच झालं. जेवलो गेलो सांगायला ना, शांत शांत खाऊन घे, पहिलं खाऊन घे, खाऊन झाल्यावर निवांत बोलू, पहिलं पोटात घाल ना तर बडबडच नाही का तुझी. खाऊन घेतलं, मस्त मासे खात होता तो, मी व्हेज खात होतो. आईस्क्रीम खायला घेऊन गेला, आईस्क्रीम खायला घातली. म्हटलं आता मुंडकं कापणारे आपलं. म्हटलं अच्छा. सुरुवातच केली. मला म्हटलं काय प्रकरण चाललंय. म्हटलं काय ना, असं आहे, अशाशी व्यक्ती आहे, मला आवडते, तिला मी आवडतो, आणि आता आम्ही असं छान जगणार आहे. मला माहित नाही, लग्न झाले तुझं, होऊ देत ना, व्यवस्थित मॅनेज करतो मी, काही टेन्शन नको घेऊ. आणि आत्ता सांगतो त्याला. म्हटलं आत्ता असे बोटं बिटं, एक गाव दोन तुकडे, लांब कार्यक्रम, तसलं काय ऐकणार नाही. म्हटलं मी तुझं पटत असेल तर बोल. सगळं ऐकून घेतलं त्याने मला. आणि मला म्हटलं 4 प्रश्न विचारतो तुला, त्याची उत्तरं दे. जर त्या प्रश्नाची उत्तरं प्रामाणिकपणे दिलीस तर आपण समजत की पुढे काहीतरी होईल. आणि त्याने मला ते प्रश्न विचारले, प्रामाणिकपणे त्याला उत्तरं दिली. आणि मला सांगितलं अजिबात नको एक गाव दोन तुकडे करू, अजिबात लांब नको जाऊ, सोपं ठेव. ॲज अ फ्रेंड म्हणून खूप चांगलं राहू शकतोस तू.
आणि त्या व्यक्तीचं जे काय तू सांगतेस मला एक व्यक्तिमत्व, जे काय बोलतोस तू तिच्याबद्दल, तर ती तुझी स्पिरिच्युअल स्पॉन्सर होऊ शकते. हे मला माहित नव्हतं कसं होणार, काय होणार. मला वाटलं मर्यादांची जाणीव ठेव, फक्त मर्यादा ओलांडू नको. ओके, एक लिमिटेशन असतात प्रत्येक नात्यांमध्ये. आणि मी ज्यावेळेस तो सांगत होता ना, आणि दुपारचं त्या व्यक्तीचं जे उत्तर होती ना, जी माझ्या प्रश्नाची सेम उत्तर जुळत होते सगळी, सेम. मला कळलं बस एकच लाईन आहे. आणि सुदैवाने असंच आहे की आज मार्गदर्शकाच्या त्या मदतीने आज तेच रिलेशन व्यवस्थित चालू आहे, शांतपणे चालू आहे. कुठलाच आक्रस चाळेपणा नाहीये, भीती नाहीये, गिल्ट नाहीये मला अजिबात की मी काय चुकीचं करतोय. मी सांगायला गेलो की लोक म्हणतात एक्स्ट्रा मराठी अफेअर्स 100% चालू. शांतपणे चाललंय, शांतपणे एकदम. अफेअर बिफेअर काही नाही, निवांत एकदम. मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात अशा एका व्यक्तीची मला गरज होती समाजातल्या बाहेरच्या, की जी मला पुश करेल. मला नव्हतं भेटत कोण. मला सगळे माझा स्पॉन्सर थाकला मला मदत करून. तो म्हटलं आता माझी कॅपॅसिटी संपली, आता तुला प्रॉब्लेम सांगून आता माझ्यात ताकद नाही. आणि माहित नाही मला ते घडतंय. एक छान रिलेशन आहे, हेल्दी रिलेशन आहे. खूप काळजी घेतो एकमेकांची आणि खूप काळजी घेतो बायकोची पण. कारण मला माहिती आहे वडाचं तेल वांग्यावर. एका टाइम नंतर असं वाटत असतं की बायको नको वाटते, रोज रोज ते वरण भात. पण आजच दुपारी दुसरा एक माझा मित्र आहे ज्याने मला याचा प्रवासात पहिल्यापासून पाहिलंय. तो मला म्हटला की तू काही कर, मी नाही सांगणार तुला लांब जा व्यक्तीपासून, असं जा तसं जा, पण जे काय चाललंय तुझ्या आयुष्यामध्ये ते एवढंच एक सांगेल की बायकोच्या गरजा आणि तिच्या अपेक्षा पूर्ण कर फक्त. बाकी तुला जेव्हा योग्य वेळ तो ठरवेल. आणि तेच आहे मित्रांनो, अशा बरेचसे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले. माझी आजी वारली, माझा सक्का काका वारला, काका माझा अल्कोहोलिझममध्ये गेला, सासवडच्या वाईन शॉपच्या बाहेर त्याची बॉडी सापडली 2 दिवसानंतर, आजी गेली. ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये मार्गदर्शकाची मदत झाली स्टेबल ठेवण्यासाठी मला. आणि मग मला कळतं की हा जो प्रोग्राम आहे की मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठीचा जो प्रोग्राम आहे, आणि हा जो 12 पायऱ्यांचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये जसं 1ली ते 12वीचा जो प्रवास आहे माझा शिक्षणाचा, मला जसं कुणीतरी मला मदत केली तशीच मला ह्या प्रवासामध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मला कोणाची तरी मदतीची गरज पडते. खूप सोपं आहे, मी किचकट करतो. माझं व्यक्तिमत्व कॉम्प्लिकेटेड आहे. ते कॉम्प्लिकेटेड व्यक्तिमत्व सुरळीत करण्याचं काम मार्गदर्शक करतो. आज मी नक्की सांगेल खात्रीने की आत्ता या क्षणी वर्गामध्ये ज्याला मार्गदर्शक नसेल तर तुमच्या आजूबाजूलाच तो बसलेला आहे. कुठं लांब जायची गरज नाहीये, खरंच नाहीये. अजिबात माझ्यासारखा शोध घेत बसू नका. तो गोरा पाहिजे, पैशावाला पाहिजे, खूप नुकसान होतं. 6 वर्ष गेली माझी शोधण्यात. कसला गोरा आणि कसला पैशावाला, साधा सोप्पा. मला एक उदाहरण देतो आणि माझं शेअरिंग थांबवतो की एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जनरल मॅनेजरच्या पोस्टवरती काम करणाऱ्या सदस्याचा स्पॉन्सर रेल्वे स्टेशनवरचा हमाल आहे. तर एवढी ताकद आहे कार्यक्रमामध्ये. हा स्पिरिच्युअल वे आहे, हा फायनान्शियल वे नाहीये, हा रिकव्हरीचा वे आहे. माझा इगो बाजूला काढून नम्रतेचा प्रवास आहे. नम्रता 12 पायऱ्यांमधून येते. आणि मग तो ट्रायंगल जो फळ्यावर लिहिलाय ना, मुक्तता, ज्याला आपण दुसरा शब्द वापरू शकतो सुधारणा. सुधारणेची सुरुवात नम्रतेतून होते. एकतेची सुरुवात, एकता नम्रतेतूनच होऊ शकते. आणि सर्व्हिसची सुरुवात पण नम्रतेतूनच होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी नम्रता आवश्यक आहे, प्रत्येक ठिकाणी. आणि नम्रता म्हणजेच आम्ही काय आहोत, कोण आहोत याची सुस्पष्ट ओळख म्हणजे नम्रता. आणि मी काय आणि कोण आहे ना ह्याची सुस्पष्ट ओळख 12 पायऱ्यांमध्ये होते. आणि ती ओळख करून देताना माझ्याकडे मी ज्यावेळेस माझी सेल्फ इन्व्हेंटरी घेतो, 2 मिनिटं एक्स्ट्रा होते, मी ज्यावेळेस माझी सेल्फ इन्व्हेंटरी घेतो त्यावेळेस माझा इगो आणि परफेक्शनिझम असतं तिथं, आणि माझं जस्टिफिकेशन असतं. मी समर्थन करतो म्हणून माझी 4थी पायरी मला नाही घ्यायची. मी एकटाच करायला जातो प्रोग्रामला, त्यावेळेस तिथं माझ्या चुका झाकतो, दुसऱ्याच्या चुका अशा ओपन अशा मोठ्या मोठ्या करून सांगतो. ती मला लय बोलली बाबा डेंजर म्हणून मी पिलो. तू तिला काहीतरी बोलला म्हणून ती बोलली म्हणून तू पिला. तू काहीतरी बोललाय ना, माझीच चूक सांग. माझ्या पाठीला आत्ताची काही फोडं आली आहेत ना, खास सुटते, ते मला नाही दिसत आहे. माझ्या मागं कोणतरी बघणार आहे ना, तो पाहिजे. माझ्याचकडे तिरहीतपणे पाहणारी व्यक्ती पाहिजे, ती मार्गदर्शक. आणि मग खरा जो जर्नी ना अल्कोहोलिक्स अनोनिमसचा, तो खरा सुरू होतो. खूप सोपं आयुष्य होतं. परमेश्वर भेटेल का नाही मला माहित नाही, परमेश्वर आहे का नाही खरंच मला माहित नाही, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला रोज होते. आहेच वाटतं या क्षणी, कारण मी दारूपासून दूर आहे. प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे. व्यक्तीत परमेश्वर आहे, प्राण्यात परमेश्वर आहे,
बेंचमध्ये परमेश्वर आहे, प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे आता, ह्याची जाणीव व्हायला लागते. आणि मग कळतो की दृष्टिकोनातला बदल, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्याच्यातला बदल घडवण्याचा जो रोल आहे ना, तो परमेश्वर घडवतो, पण मार्गदर्शकाच्या मदतीने, एकट्याच्या मदतीने नाही होत. स्पिरिच्युअल वे, प्रत्येक गोष्टीत गुरु केला जातो. कुठलाही धर्म घ्या, कुठलाही घ्या, तसंच येतं. घ्या ना मदत, काय फरक पडतोय. इगो डिफ्लेक्शनचा प्रोग्राम आहे हा. मार्गदर्शकाचं ऐकणं आणि ते कृतीत आणणं खूप अवघड आहे. आणि ज्यावेळेस मी ते करतो ना, तो तुषार मला तेच सांगत होता, अरे राव राग येतो स्पॉन्सर सांगताना हे कर, पण ज्यावेळेस करतो ना त्याचे रिझल्ट खूप भारी असतात. आत्ता कडू वाटतं ते त्याचं बोलणं, 2 दिवसांचं कळतं की खरंच ते गोड होतं. ऐकायला लागेल. माझं आयुष्य नटसम्राटासारखं जगलो, दारू न पिता मित्रांनो, आज माझे नाते संबंध खूप वाईट आहेत. सेल्फ विल रन राईट मुळे फक्त. आणि तेच मार्गदर्शकाच्या मदतीने आता ते बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय, नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करतोय, संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. मी आत्ता जो काही उभा आहे त्यात माझ्या मार्गदर्शकाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. पहिला जो मार्गदर्शक होता, ज्याला मी सोडला, त्यांनी मला नाही सोडलं, मीच चुकलो. दुसऱ्याला सोबत बॉन्ड जुळला नाही, पण त्यांनी मला खूप मदत केली. आणि असे असंख्य सदस्य मित्र की ज्यांची मी मदत घेत असतो, खूप सदस्य मित्र आहेत. पण आपल्या हक्काचं कोणतरी पाहिजे बरं का, की ज्याला मी फोन करू शकतो आणि त्याला मदत मागू शकतो. मी आता तेच सांगत होतो मित्राला आपल्या, की तो म्हटला तुमच्याकडे खूप कॉन्टॅक्ट नंबर असतील ना. म्हटलं अरे 800 850 नंबर ए मेंबरचे माझ्याकडे. तो म्हटलं काय बोलता. म्हटलं हो, मोबाईल चेक कर. म्हटलं त्याच्यातले फक्त 10% पकडले, 80 लोक. तर त्यांना मी आता हक्काने फोन करून सांगितलं ना की म्हणजे फाटले मला मदत करा, तर ते असे पळत येतील माझ्यासाठी. त्यातले 8 लोक असे आहेत की ज्यांना नस नाडी माहिती आहे माझी, नस नाडी. असे मित्र मला जमा करा, तेच माझे स्पॉन्सर असतात. मी असं शेअरिंगमध्ये ऐकलं की सगळेच माझे स्पॉन्सर नसतात ते. सगळेच ग्रुप माझे होम ग्रुप. अरे नसतं तसं रे राजा, सगळेच तुझे नाही स्पॉन्सर होऊ शकत. सगळ्यांना सांगू शकतो का तू काय घाण केली असती. बायको माझी स्पॉन्सर, सगळ्यात डेंजर. बायकोला सांगू शकतो आत्ता माझी इच्छा झाली जायची रेड लाईट एरियामध्ये, नाही सांगू शकत, हाणत ती चपली घेऊन. अरे सांगतं तिथं. जर दोघांचं चारित्र्य हनन झालं असेल तर दोघं एकमेकांचे स्पॉन्सर करू शकतात. नाहीतर अवघड आहे. खूप सोपं सांगितलं, यांनी खूप सोपं केलं आहे. एखादा धर्म घेऊन तो आपला याचा मेंबर घ्या स्पॉन्सर. खूप सोपं आहे प्रवास मित्रांनो. खूप अप अँड डाऊन झालेत. खूप वेळ माझ्याकडे बोलण्याकडे, पण सांगेल मी की 2000 मला वाटतं 2021 मध्ये 9व्या वर्षाच्या सॉब्रिटी नंतर मित्रांनो 9 डिसेंबरला मी टोकन घेतलं 9 वर्षाचं, आणि 19 डिसेंबरला मी डिप्रेशनमध्ये गेलो. आणि माझ्याकडे सायकेट्रिस्ट काहीच करायला पैसे नव्हते माझ्याकडे. आणि तिथं मला मदत करणारा माझा मार्गदर्शक मित्र होता की जो मला सायकेट्रिस्टकडे घेऊन गेला. आणि ती मला प्रश्न विचारत होती, मी सांगत होतो, तो मला काय कळत होतं, तो त्याला 4थी पायरी माझी माहिती होती, तो मला सांगत होता अरे हा याचा प्रॉब्लेम, हा याचा प्रॉब्लेम. आणि त्याने मला बाहेर काढलं त्यातून 1.5 महिन्यात. त्यानेच पैसे भरले, फी भरली 1000 रुपये, त्यानेच ते गोळ्या घेऊन दिल्या मला 2000 रुपये, त्याने मला स्टेबल केलं. त्याने लोक करतात मदत, खरंच मदत करतात, पैशाची नाही करत, जीवन जगण्यासाठी उभं राहण्याची मदत करतात. मी जर स्वार्थाने बसतो नाही तर मी काही घेऊन जाणार नाही. मी जर दारूपासून आनंदाने दूर राहण्यासाठी आलो ना तर मी काहीतरी घेऊन जाईल. आणि हा प्रवास मित्रांनो खरंच जबरदस्त जर्नी. नक्की सांगेल की हात जोडून विनंती करेल, हा एकट्याचा प्रवास नाही आहे. पहिल्या दिवसापासून कोणाची तरी मदत लागते आणि शेवटच्या श्वासापर्यंत. मी असं ऐकलं की स्पॉन्सर माझा वाढलाय, आता मी स्पॉन्सर कोणाला घेऊन याच्यासाठी 8-10 वर्ष लागली. काही गरज नाही, कुणी मदत करू शकतो. मी नक्की सांगेल. आत्ता 65 वर्षाचा पण स्पॉन्स आहे, 59 वर्षाचा पण आहे, 52 वर्षाचा पण आहे. आणि त्याच्याशी बोलताना मला काहीच वाटत नाही. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. स्पॉन्सर कधीच परफेक्ट नसतो, स्पॉन्सर कधीच परिपूर्ण नसतो, तोही चुकू शकतो. मी चुकलेला असताना माझे स्पॉन्सेस मला मदत करतात, आणि मी चुकलेला असताना स्पॉन्सेस निघून पण जातात, हे पण पाहिले, सगळं पाहिले. त्यामुळे काही नसतं. हा खूप भारी जर्नी. एक हात स्पॉन्सरच्या हातात आणि एक हात स्पॉन्सरच्या हातात गेला ना तर मित्रांनो अजून सोपा प्रवास होतो. जीवन अशा समूह आपण मला बोलायची संधी दिली, सर्वांनी शांतपणे ऐकलं. धन्यवाद. थांबतो.